उद्योजक होण्यासाठी सांगत नाही आहे, आज ते त्यांचा प्रवास सांगणार आहे, जो आपल्या प्रत्येकाला आपण आपला जो प्रवास ठरवलेला आहे त्यामध्ये अधिक उत्तम उन्नत जगण्यासाठी नक्की उपयोग होईल, अगदी खात्रीने उपयोग होईल. मी तर इतका भारावून गेलो आहे. आम्ही येताना त्यांचा सगळा प्रवास ऐकत होतो. इतका भारी आहे, इतका सहजतेने सांगतात, पण ते सांगतील तेव्हा आपल्याला जाणवेल की यार क्या बात है. हे असं काही आपण पण आपल्या याच्यात थोडं थोडं करू शकतो. आणि मला असं वाटतं हाच उद्देश असतो व्याख्यानमालेचा. खेड्यापाड्यातलं माणूस एकदम रांगडं मस्तपैकी आपल्यासारखं गप्पा मारणारं, आणि आज खास एरंडोलला आलं आहे, माझ्या गावात आलेलं आहे. आमचं फार छान गाव आहे, छोटंसं टुमदार गाव आहे, आणि सगळी माझी जीवाभावाची माणसं आहेत, सगळी एकत्र येतात. या निमित्ताने एक सोहळा असतो वर्षभरातून. डॉक्टर, मनापासून अभिनंदन, क्या बात आहे. गोपाल नाना, चला नवीन अजून एक फळी आली आहे राजकीय क्षेत्रात काम करताना. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, आणि तुमच्या हातून खरंच चांगलं काम घडो. म्हणजे तुमच्या सगळ्या कामावर सगळ्या समाजाचं अवलंबून असतं. मृणालजी ते आहेत, तुम्ही परिवार सगळे काम करतच आहात, नवीन टीम आलेली आहे सगळी. असं म्हणतात कोण काय करतं ते जाऊ द्यावं, आपल्याला काय वाटतं त्याच पद्धतीने काम करावं. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल याची मला खात्री आहे. डॉक्टर, आपल्याला CEO त्यांना काय एरंडोलचं नागरिकत्व दिलं आहे का? म्हणजे मला असं कोणीतरी बोललं की त्यांना आता एरंडोलला इथेच घरदार काय करायचं असं ते करून घेणार आहे. अतिशय प्रगल्भ व्यक्ती आपल्याला प्रशासनात भेटले आहेत. आमच्या गावाचं भाग्य आहे, इतकं चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं आहे इथे. फार छान. ते पण फार चांगले वक्ते आणि लेखक आहेत. सगळी टीम काम करते. ज्येष्ठ नागरिक संघ जोरदार काम करतं. ज्येष्ठ नागरिक संघ 150 लोक दीपस्तंभ बघायला येऊन गेलेत. खूप चांगलं. मला आता असे 150 लोकांचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळाले. नवीन काळे उद्याचे वक्ते आजसुद्धा आलेले आहेत. एक वेगळं भन्नाट व्यक्तिमत्व आहे. उद्या तुम्हाला त्यांचा परिचय होईल. शरदजी तांदळे हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि असा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व्यक्ती त्याचं काम चोख करून त्याच्यातला आंतरराष्ट्रीय अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे उत्तम दर्जाचं काम करण्याचा. मी म्हणूनच सांगतोय, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि हे करता करता त्यांनी आता 3 पुस्तकं लिहिली आहेत. एक पुस्तक येणार आहे. हा सगळा परिचय त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी मोकळेपणाने, असं समजा तुम्ही तुमच्या गावात लोकांशी बोलतायत, इतका मोकळेपणाने तुमच्याबरोबर सांगणार आहेत. उद्योजकतेबद्दल 1च मिनटं बोलतो आणि थांबतो. मला असं वाटतं की माणूस म्हणून आजच्या काळात जगणं याच्यासाठी उद्योजकता फार गरजेची आहे. उद्योजकता हा गुण, हे मूल्य आहे असं मला वाटतं. उद्योजकतेशिवाय आपण कोणत्याही क्षेत्रात असा आपण जगू नाही शकत चांगल्या पद्धतीने. तर ते मूल्य म्हणून, ते गुण म्हणून आज आपण या विषयाकडे बघावं अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात शरदजी तांदळे यांचं. धन्यवाद. आज के व्याख्याते श्री शरद जी तांदड़े सर, इनका परिचय देने के लिए मैं एरंडोल के मुख्य अधिकारी श्री अमोल जी बागुल सर को विनंती करता हूँ. दीपस्तंभ व्याख्यानमालेच्या आजच्या विचारमंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, खरं तर ज्यांना आधुनिक युगाचे साने गुरुजी म्हणावे असं व्यक्तिमत्व एरंडोलीचे भूमिपुत्र यजुर्वेंद्र यांनी त्यांचा तांदळे सरांचा परिचय करून दिलेला आहे. पण मी थोडा वेगळा आणि भावनिक परिचय करून देतो. यजुर्वेंद्र 2021ला ज्यावेळेस कोरोनाची लाट आली, त्या पहिल्या लाटेमध्ये मी कोरोनाचा बळी ठरता ठरता वाचलेलो आहे. 18 दिवस व्हेंटिलेटरवरती होतो. आणि ज्यावेळेस मला कोरोनाची लागण झाली, ती लागण झाल्यानंतर मला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट करतेवेळी मला माहीत होतं की आपल्याला क्वारंटाईन केलं जाईल, कोणाचा संपर्क राहणार नाही. आणि त्यावेळी मी एकटा असेल तर एकटेपणा भासू नये म्हणून मी हातामध्ये 3 पुस्तक घेऊन ॲडमिट झालो होतो. पहिलं पुस्तक होतं, मी सगळी यादी दिली आता तशी तांदळे सरांना. पहिलं पुस्तक होतं V.P. कुलते यांचं महात्मा रावण.
दुसरं पुस्तक होतं आनंद नीलकांतांचं असूर, जे पुन्हा रावणावरती आहे. आणि तिसरं पुस्तक होतं शरद तांदळे यांचं रावण राजा राक्षसांचा. आणि मृत्यूशय्येवर असताना आपण ज्याचं पुस्तक वाचलं त्याचं पुन्हा नवीन काहीतरी वाचावं म्हणून ज्यावेळी बाहेर आलो त्यानंतर त्यांचं आंतरप्रिन्योर आलं, तेही पुस्तक वाचलं. आणि ज्याचं आपल्याला वाचायला आवडतंय त्याचं आपल्याला जरूर ऐकलं पाहिजे. म्हणून आज खास मी या ठिकाणी आलो. कालही मी होतो, दीपक करंजेकरांच्या व्याख्यानाला कालही होतो आणि मला आयोजकांनी एक विनंती केली होती की एक दिवस तुम्हाला स्टेजवर यायचं आहे. मी आवर्जून सांगितलं की शरद तांदळे ज्या दिवशी असतील त्या दिवशी मला स्टेजवर यायला आवडेल, कारण माझा वैयक्तिक अनुभव मला तुम्हाला सुद्धा सांगायचा. लेखक खूप छान लिहित आहेत. सध्या काही एक तरुण लेखकांची फळी आलेली आहे, त्यामध्ये शरद तांदळेंचं नाव अग्रभागी आहे, प्रकाश कोयाडे आहेत, नितीन थोरात आहे, प्रदीप कोकरे आहे, अविनाश उषा वसंत आहे. ही तरुण मुलं खूप सुंदर लिहित आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा किमान 10-15 वर्ष वय त्यांचं कमी आहे, परंतु तरी देखील पुढच्या पिढीतल्या लोकांना फॅन करून घेण्याची ताकद तुमच्या लेखणीमध्ये आहे. आणि ही ताकद वृद्धिंगत हो आणि महाराष्ट्रातली नव्हे भारतातली उद्योजकता ही तुमच्या रूपानं वाढत जावं आणि तुमच्या शब्दातून अनेकांना प्रेरणा मिळते. ती प्रेरणा माझ्या एरंडोलच्या तरुणांना सुद्धा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये जास्त अडसर न बनता जागा बऱ्याचदा असं होत असतं की माझं तरी, मी व्याख्याता वगैरे नाही आहे, चुकून व्याख्याता झालेलो आहे. मला एरंडोलची कमाल वाटतं की व्याख्यानाला एवढे लोक आले. आमच्याकडे लावणीचा कार्यक्रम असेल तरच लोक आहेत. आणि मला प्रश्न पडला, तुम्हाला बळजबरी बोलवलं आहे का आता नगराध्यक्ष बी इथे आहेत? कारण की एवढ्या थंडीत लोक ऐकायले ते मलाच कमाल वाटली. आणि हा माझा सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स आहे की आजचा, की समान आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघंही समान आहेत. आणि नाहीतर बऱ्याचदा असं होतं की तुम्ही या जाऊन, मी आहे, असं पण बऱ्याचदा असतं. आणि मी असा विचार करत होतो की आता आपल्याला व्याख्यानं बंद करायचे आहेत, आपल्याला भाषणच द्यायचे नाहीत. आणि असा विचार मी गेल्या 3 महिन्यापासून करतोय की आपल्याला भाषणं द्यायची नाहीत. कारण की भाषणात असं होतं की मला पान फुलेवा, कौतुक ऐकायला निघून जा. आणि आता आमच्यासारखे व्याख्याते विले चॅप्टर झालेत. मैं कितना महान था, मी किती संघर्ष केला. अरे केला तर फळं बी मिळाले ना, पण कणलं आहे सांगायचं. आणि मी एकदा भाषणात हसून म्हणलं होतं, महाराष्ट्रात नाही म्हणलं तर 1000 लोकांचे सक्सेसफुल झाल्यानंतरशिवाय भाषणं रीड येत सक्सेस नाही. आणि ट्रेंड आला आहे की आता तुम्ही बघितलं असाल ना की यूट्यूब जे बघतात ते पॉडकास्टचा पाऊस पडला, दिसन ते पॉडकास्ट देते. आणि अशा कालखंडात आपण लई बोललं नाही पाहिजे, कारण की रील स्टारचा जमाना आहे. मला काही रील स्टार व्हायचं नाही, म्हणून मी भाषणं बंद करायचा निर्णय घेतला होता. आणि ह्या बंद करण्याच्या निर्णयामध्ये मी बरेच जण आमंत्रण करायचे, या. त्याच्यात महाजन सणाचा फोन आला 2 महिन्यापूर्वी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात. सर म्हणल्यावर आमचे एक दीपस्तंभ व्याख्यान, मला मनातून गुदगुल्या झाल्या. गुदगुल्या कशामुळे झाल्या? यार दीपस्तंभ एवढं मोठं नाव आहे, आपल्याला बोलवलं आहे मी. परत मला झालं नाही आपण बंद केलं आहे. मग बंद केलं तर मी यांना काहीतरी कारण द्यावं म्हणलं. मग त्यांचा फोन आला, म्हणले आमची 21, 22, 23 डिसेंबर अशा दरम्यान 24 डिसेंबरपर्यंत व्याख्यान मला असते, तर तुम्ही या सर. अरे म्हणलं सर लई चुकला विषय, माझं पुस्तक लिहायचं चाललं आहे आणि मी ह्या महिन्यात एकही व्याख्यान देणार नाही. आणि 23-24 तर शक्यच नाही. त्यांनी माझं शांत ऐकून घेतलं. म्हणले सर ह्या महिन्यात नाही, पुढच्या महिन्यात. अरे म्हणलं माणूस लय हुशार दिसते बरं का. मी पूर्ण ऐकलंच नाही. आता डिसेंबर म्हणल्यावर मग मी म्हणलं बरोबर येतो म्हणल्यावर तर मी म्हणलं काही ना काही कारणाने टाळता येते बघू. आणि ते टाळता मला आलं नाही. आणि आज मी इथं आलो. सगळ्यात पहिले तर मी इथं आलो तर मला असं वाटतं की आपण व्याख्याताची एक सवय असते, म्हणजे ज्यांना थोडं यश मिळतं त्यांना असं भारी वाटत असतं आणि ते समोरच्याला एकदम असं डाऊन समजत असतं. आयोजक म्हणजे ठीक आहे ना, आपल्याला बोलवलं त्यांनी, लोक आपल्याला ऐकायला आले. आणि मग मी इथं आलो आणि फॉर्ममध्ये आलो, विमानात आलो आहे मी, साधं सुधं बोललेलं नाही म्हणलं त्यांनी. आणि विमानात येणं बरं, फुकटात आलं बरं, विमानात इथपर्यंत आलो. मी याच्या आधी लंडनला गेलो विमानाने आणि डायरेक्ट जळगावला विमानाने आलो. आणि आपल्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या त्या इथं गेलो, मी कार्यालयात गेलो आणि मी भारावून गेलो.
म्हणजे महाजन सर थँक्यू. मला लोक इन्स्पिरेशन म्हणून पाहतात, पण मी तुमच्यापासून इन्स्पायर झालो. व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं की इन्स्पिरेशन काय फक्त शब्दातून, शब्दातून, वाक्यातून, बोलण्यातून मिळतं आपल्याला. पण ज्यावेळेस आपण डायरेक्ट बघतो एखादी गोष्ट, तर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो आपण. आणि एवढं सगळं काम करताना आतापर्यंत मी दिल्लीत असतो सर, आणि लॉबिंग करत असतो पद्मश्री कसं काय नाही मिळालं. म्हणजे एवढं मोठं काम उभं राहिले की तुम्हाला पद्मश्री 100% मिळणार. आणि तो आमच्या सगळ्यांचा सन्मान असतो की काही काही लोक लॉबिंग करून पुरस्कार मिळतात, आणि काही लोक एवढं काम करतात आणि ते काम केल्याचा गर्व नाही, हसत सांगितलंय मला त्यांनी. म्हणजे दुःख हसत सांगणारा माणूस मी पाहिला आहे, आणि आज मला त्याच्यापासून खूप खूप इन्स्पिरेशन मिळालं. निश्चित पुढच्या 5 वर्षात माझ्याकडून काहीतरी होईल. आणि मग व्याख्यात बंद करायचं कारण काय होतं? त्याचं कारण होतं असं की लवकर वयात प्रसिद्धी मिळाली ना, तुमच्या ओरिजिनल कामावरला इम्पॅक्ट होतो, तुमची क्रिएटिव्हिटी संपते. आणि माझं दुर्दैव असं की मला लई लवकर प्रसिद्धी मिळाली, आणि एखाद्या माणसाला संपवायचं आणि त्याचं एवढं कौतुक करत ते संपून जातं. मग माझं लोकांनी एवढं कौतुक केलं, मला वाटलं मी संपायला लागलो काय. तर अशाच एखादा, आणि मला सगळं नवीन आहे, म्हणजे हे भाषणं, कौतुक सोहळा सगळा नवीन पाहायला मी गेल्या 10-12 वर्षात. माझं गाव बीडजवळ आहे, वंजारवाडी म्हणून. बीडचं आहे मी प्रॉपर. आता बीडच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय म्हणून माहिती, आणि मला माहिती आहे लोक काय म्हणून बघतात आमच्याकडे, पण तसं काही नाही आहे तिथे. कधी कधी बरंही वाटतं की लोक घाबरतात तरी त्याच्यामुळे. तर बीडचं आहे, बीडपाशी गाव आहे माझं वंजारवाडी. माझी काही दुःख स्टोरी नाही, माझ्या बहुत गरीब था असलं काही नाही. मी एका पायावर आलो, मी वाचायचो तशा स्टोऱ्या. एका चपलीवर शहरात आला, कोट्याधीश झाला, हे भारावून जायचो. आपली स्टोरीज नाही सांगायला तशी. मस्त आयुष्य गेलेलं आहे. वडील शिक्षक होते, आई शिक्षक होती. प्रॉब्लेम इथं झाला, मला काही कळालं नाही. म्हणजे घरचे सगळे देत होते, मला ते घेता नाही आलं. म्हणजे लागेल तेवढे पैसे दिले, कपडे दिले, सगळं दिले. आपण एक वेगळ्या ट्रान्समध्ये होतो. अशा ट्रान्स म्हणजे की मी हसून म्हणत असतो, 7वीतून 8वीत का आलं तो 7वी पास झाला, 8वीतून 9वीत का गेलं तर 8वी पास झालं, 9वीतून 10वीत का आलं तर 9वी पास झालो म्हणून, 10वीतून सायन्स काय घेतलं तर हुशार वाटावं म्हणून, सायन्स घेऊन इंजिनिअरिंगला काय ॲडमिशन घेतलं तर लय मार्क पडले म्हणून, लय मार्क का पडले तर लय चिठ्ठ्या केल्या म्हणून. आणि चांगलं लिहिलं पाहून जमलं तेव्हा कळालं की आपल्याला पाहून लिहिता येते. आणि उगाच मार्क पडले 96%. 96% पडल्यावर मला असं वाटायला मी लय हुशार आहे. आणि ते इतकं हुशार, मग मी त्या थाटात जायचो. असं किती 96%, काय करणार पुढं? MBBS करायचं, डॉक्टर व्हायचं स्वप्न. माझं दुर्दैव असं की त्यावेळेस आली CET नावाची एक्झाम. मीच पाहिला त्या बॅचचा, आमच्याच बॅचला. आता ही एक्झाम अशी की आम्हाला पडले मायनसमध्ये मार्क मी जसा पाहिला, मार्क मायनस आलेत. दुसऱ्या दिवशी नाही आपल्याला मेडिकलमध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला इंजिनिअरिंग करायची. इंजिनियर मेक्स द वर्ल्ड. अशा गप्पा मारायला सुरुवात केल्या. वडिलांना माहीत होतं हे सगळं फेक आहे. बाकी जगात कुणाला कळू न कळू, बापाला राईट माहीत असतं. आणि बाप शिक्षक, ते मला म्हटले थोडं जागेवर ये. आणि मग औरंगाबादला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल जागा मिळाली. मला बरेच जण म्हणायचे, अरे मेकॅनिकल काय केलं? जागा होती एक म्हणून घेतलं मी. याच्या पलीकडे काही नाही. पोरं गप्पा मारतात, मला गाड्यांमध्ये इंटरेस्ट आहे, मला मशीन्समध्ये इंटरेस्ट. आमचा काय तसा इंटरेस्ट नव्हता. कळालंच नाही इंजिनिअरिंगला का. मार्क लय पडले म्हणून गेले. महाराष्ट्रात 50% पोरांना कळतच नाही आपण डिग्रीला का जातो. पोरं BSc का करतात काही माहीत नाही, BA का करतो काय माहीत नाही, इंजिनिअरिंग का करतो माहीत नाही. मेडिकल लई प्रेशर आहे, बाहेरचं लई पैसे मिळतात म्हणून करतो. तर डिग्रीला का जातो हे डोक्यातच नाही. तसं माझ्याही डोक्यात नव्हतं. गेलो इंजिनिअरिंगला फॉर्ममध्ये. फर्स्ट इयरला गेल्यावर फर्स्ट इयरलाच पडली KT 3 मार्क, पण 3 विषय राहिले. आता 3 विषय राहिल्यावर सगळेजण म्हणे नाही हळूहळू होत असतं, इंजिनिअरिंगला असं होतच असतं. पण सगळ्यात प्रॉब्लेम काय आहे की त्यावेळेस मला पहिल्यांदा जाणीव झाली की आयुष्यात तुम्ही काही खोटं, फसून, लपून, चोरीचेच मार्ग ना ते. कॉपी म्हणजे चोरीचे मार्ग. चोरीने मिळालेलं यश तुम्हाला पुढं नैराश्यात टाकतं. हा डायरेक्ट अनुभव मी घेतला. म्हणजे आयुष्यात जर आपल्याला पुढं जायचं आहे, आपण एखादी गोष्ट फसवून मिळतोय, चोरी करून मिळतोय, त्याची उद्या कधी ना कधी आपल्याला किंमत चुकवावं लागते. ती मी चुकवली. आणि त्याच्यापेक्षा वाईट काय असतं की डिग्रीला ॲडमिशन घेतलं आणि पोरांना असं वाटतं ना गावाकडचे आपले, अरे तिला हुशार आहे बरं का, इंजिनिअरिंगला गेले. मग ते पालक आपल्याकडे येणार, ते म्हणणार ते मुलगा बघ शरदला विचारून बघ पुढं काय करायचं आहे ते. आणि ते पोरगं यायचं मला दादा मी काय करू.
आता आमचं कॉलेज म्हणजे टॉपचं कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आणि तिथं मेकॅनिकल ना. सल्ला घ्या त्याला, गप मलाच कळलं ना मी कुठं आलो, तुला कुठं सांगू. म्हणजे पचका सगळीकडे होतो आपला, आणि आपल्या जीवन माहीत असतं आपल्याला काही येत नाही. आणि मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनली केट्या लागत कसं तरी पासआउट झालो. आणि त्यावेळेस वडिलांचा आणि माझा संवाद लई चांगला होता. म्हणजे नशीब, म्हणजे जे कोणी इथं मुलं आहेत त्यांना एक गोष्ट सांगतो, आयुष्यात काही मिळू न मिळू बापाशी संवाद चांगला पाहिजे. आणि जो कोणी इथं बाप आहे त्याला सांगतो, आयुष्यात पोरांनी काही करू न करू त्याचा आपल्याशी संवाद लई चांगला पाहिजे. ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्यात. बाकी यश अपयश येत राहील, जात राहील, मागं होईल, पुढं. माझा वडिलांशी संवाद लई वैचारिक व्हायचा. म्हणजे वडिलांना दरवेळेस जागेवर आणलं. आणि माझे वडील वारले 2011ला. पण मग हे सगळं बघायला नाहीत ते, याचं दुःख होतं. म्हणजे महाजन सरांना माहीत असेल की याच्यापेक्षा मोठं दुःख नाही. आपण म्हणतो ना जगातले दुःख आहे, डिप्रेशन आहे. आईबाप जिवंत नाही याच्यापेक्षा मोठं दुःखच नाही जगात. बाकी सगळे दुःख छेचोर आहेत समोर येणार. आपल्याला काय डेली डिप्रेशन येते. डिप्रेशन नावाचा शब्दच किती घाण आहे बघा, आता आला या 10 वर्षात आलेला आहे शब्द डिप्रेशन. म्हणजे मला 12वीपर्यंत मिळच लागलं नाही की मी कधी बोर झालो. आणि माझं पोरगं मला गेल्या महिन्यात म्हणलं, बाबा जरा मला बोरच झालं. पोरगं 5 वर्षाची. अरे म्हणलं आम्हाला 10वीपर्यंत बोर झालं नाही, आम्हाला कळालंच नाही बोर काय असतं. तुला आत्ता बोर व्हायले. तर हे डिप्रेशन आणि मोटिवेशन सध्या मार्केटमधले सगळ्यात मोठे 2 धंदे आहेत. बघा ना, डिप्रेशन म्हणजे काय, किशोर कुमारचे गाणे, बार फिर, दारू बिरू, महाराज लोक. डिप्रेशनच आहे ना, माझं काही चांगलं आहे ना, महाराज म्हणतो होईल. हे डिप्रेशनचा धंदा आहे. मोटिवेशनमध्ये आमच्यासारखे लोक आहेत, तुम कर सकते हो. ही भाषणं देणारी गँग, मोटिवेशनलची पुस्तकं, सेल्फ हेल्प. आपली मदत करायला आपल्याला दुसऱ्याची पुस्तक वाचावं लागतं. त्या पुस्तकाचं नाव आहे सेल्फ हेल्प. तर हे सगळं एक कॉन्ट्रॅडिक्टरी चालू आहे. डिप्रेशन, मोटिवेशन, इन्स्पिरेशन. आपल्याला कधी लागलं का? आमच्या आजाला कवाच लागलं नाही डिप्रेशन आणि मोटिवेशन. म्हणजे मी हसून म्हणत असतो, 72च्या दुष्काळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. खायला नव्हतं काही, तरी पण खाण्याचा दुष्काळ होता तो. इथं जे काय वयस्कर त्यांना माहीत असेल, खाण्याचा दुष्काळ होता. कारण की त्यात सगळे नाते संबंध होते, नाते गोते होते, एकमेकाला हात देत होते. आता शेतकरी सोडा सर, आता विद्यार्थी आत्महत्येपर्यंत आले. आता कित्येक पालक किती नालायक झालेत, पोराला कोट्याला पाठवतात. काय कमी केलंय तुला, जे तुला आम्हाला नाही मिळालं ते तुला दिलंय, तुला अभ्यास करायला काय होतं म्हणून त्या बोकंडी पाय देते. पोरगं कोट्याला जाते, IIT करायचे म्हणते, लई शिकायचं, कॉम्पिटिशन कशाची शिकायची. आणि त्याच्यात देतं आज कोट्यात पोर आत्महत्या करायला शोकांती काय. म्हणजे आपण पोरांचं आपलं जगणं हिरवून घ्यायलं का काय. आपल्या पोराला काही मशीन्स बनवायचे, आपण ठरवून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की मुक्त जगण्यासारखा आनंद कोणताच. आणि मुक्त जगतच महाजन सर मुक्त जगतच इथपर्यंत आला. तो आपला अजून जगताच नाही आलं तर काय उपयोग आहे त्या यशाचं. आणि माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, यश नाही, अपयश नाही, काय नाही. फक्त पुढचा दिवस कटवायचा, पुढं जायचं, डिग्री संपायची. फक्त वडिलांनी एक सवय चांगली लागली. माझे वडील एक वाक्य छान सांगायचे, शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. सरळ लाईन होती. मग आम्ही नारायण धारा फिरप, शाळेत बटाट्याची चाळ, आत्रे फित्रे, नरहर करून करांपासून सगळं 12वीपर्यंत वाचलं, बटाट्याची चाळपासून. आणि मग ते वाचत असताना इंजिनिअरिंगला आलो मी. औरंगाबादला आल्यावर एक शहर वेगळं मिळालं, वातावरण वेगळं मिळालं, विद्यापीठ दिसलं. विद्यापीठ दिसल्यावर माणसाला वेगळं काही काही वाटायला लागतं, तसं मलाही वाटलं. आणि मग त्यावेळेस दिसले गांधी, भगतसिंग, मार्क्स, हे टॉप. लोकल आपण बघतच नव्हतं. आपण नाही का म्हसोबाचं मंदिर ओलांडून आपण तिरुपतीला जातो. आम्ही लोकल आयटमच नाही. मग इन्स्पिरेशन फॉरेन जवळपास नाही, बघायचंच नाही. आणि त्यावेळेस माझे आदर्श बदलायचे. असे आदर्श असतात ना आपले, चालता आदर्श बनत असतात. मग असं कधीतरी बोर व्हायचं, मग आदर्श बदलायचे. मग कॉलनीच्या बाहेर गेलं कॉलेज, एखाद्या याचं स्कॉर्पिओमध्ये हातात घड्याळ फिडाय, त्याच्या सोन्याच्या अंगठ्या बिंगठ्या असलो व्हायचं आपल्याला. मग नंतर त्याला पोलिसांनी पकडलं, म्हणून नाही असं नाही, दुसरं काहीतरी. मग सचिन तेंडुलकरने 100 केले, आपल्याला सचिन व्हायचे. अरे यार, पण आपला प्रॉब्लेम आपल्याला लहानपणी खेळायलाच नाही मिळाला. मग सवय लागली वेगळी. कोणती सवय लागली? इमॅजिनेशनमध्ये जगायचं. इमॅजिनेशनमध्ये काय, शक्तिमान सारखं जर उडता येत असतात काय केलं असतं. 8 दिवस त्याच्यातच. मला जर 5 कोटी मिळाले तर मी काय करेन. आणि ते ऑर्गॅझम घ्यायला मी त्याचा, की डोक्यातच ते काय उडता येत असतं तर, गायब होता येत असतं तर का. आणि मोठमोठे लोक जर आपले नातेवाईक इथं असते तर, मिले फॉरेनला आपले पाहुणे रावळे असतात. असं एक जगायला लागलो एक वेगळ्या जगात, एका धुंदीत. आणि त्यात लय वर्ष वाया गेले. पण वडिलांनी एक सवय जी सांगितली वाचनाची, त्याने मला ते नवीन लोक सापडले. आणि त्यात माझं नशीब, मला एक माणूस सापडला, ते म्हणजे APJ अब्दुल कलाम. आणि त्यांचं मला पुस्तक सापडलं, अग्निपंख नावाचं. आणि ते पुस्तक वाचलं मी सगळं, आणि ते कळालं काही नाही कळालं. अरे म्हणलं, हे माणूस इतक्या ग्राउंडला जाऊन इतक्या लांब जाते, राष्ट्रपती डायरेक्ट.
आपल्याकडे तर लय ना चान्स आहे म्हणलं आता. आणि त्या पुस्तकाने मला पहिल्यांदा सांगितलं स्वप्न म्हणजे काय. मला बऱ्याचदा प्रश्न पडायचा त्यावेळेस तर प्रश्नच पडत नाही. स्वप्न म्हणजे काय म्हणायचं, टू व्हीलर द्यावा वडिलांनी एक. स्वप्न बिले छेचवर पडायचे, टू व्हीलर मिळावं. आता पोरांचे स्वप्न काय असतं, आयफोन मिळावं. म्हणजे निवळ भंगार स्वप्न. त्याच्यात एक ब्लंडर स्वप्न होतं, पोरगी पटावं. किती कचरा स्वप्न होतं. नाही तर गोव्याला फिरायला जाऊ मित्र म्हणजे एकदम दलिंदर स्वप्नांमध्ये गेले आयुष्यात ते 2-3 वर्ष. कळालंच नाही स्वप्न म्हणजे काय. मग कोणतरी सांगायचं नाही डोळे उघडे असताना ते दिसतंय ते स्वप्न. आता डोळे उघडलं बी काही दिसना, झोपल्यावर काही दिसणार. आणि बरेच दिवस गेले की अरे स्वप्न म्हणजे काय. त्याच्यात नवीन एक शब्द कळाला, व्हिजन. अरे मला व्हिजन म्हणजे काय. आणि ह्या व्हिजन आणि स्वप्नांमध्ये मला वाटलं चिठ्ठी आली काय 2 मिनिटात संपव म्हणून. असले चिठ्ठी द्यायची प्रथा आहे. मी लय खुश झाला असतो, मलाच बोलायला बोर होतं लय. तर त्या नाट्यात मग मी ते APJ अब्दुल कलामचं पुस्तक वाचलं. आणि त्यावेळेस मी वडिलांशी लय गप्पा पुढच्या मारायला लागलो. गप्पा कोणत्या, तुम्हाला काय कळते पुढची पिढी, हे नवीन जग आहे, नवीन पिढी. तुम्ही बघा भगतसिंग 16व्या वर्षी देशाला अमर झाले, 19व्या वर्षी. माऊली बघा, ज्ञानेश्वर माऊली, त्यांना उदाहरण. माऊली बघा 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. शिवाजी महाराज 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं. तरुण काही करू शकतो. माझे वडील लय हसून म्हणायचे, अरे दादा त्यांना सगळं 16व्या वर्षी केलं, आपल्या 20 वर्षी मिळणे आपण डिग्रीला ॲडमिशन कशामुळे घेतलं. उदाहरणं देताना मोठी द्यायची, पण वागताना वागायचं. ही एक आपण डबल मेंटॅलिटीमध्ये चालत असतो. आणि ह्या मेंटॅलिटीमध्ये मग वर्ष गेलं, पण वाचन पॅरलल चालू होतं. डिग्री झाल्यावर झाक उडाली एक. ती झाक अशी उडाली की अभ्यास चांगला नाही केला डिग्रीला की नोकरी चांगली मिळत नाही. तर ती मी डिग्री चांगलं कॉलेज म्हणजे बघा, वडिलांच्या आणि पूर्वजांच्या पुण्याने मला आईवडील चांगले मिळाले, शहर चांगलं मिळालं, इंजिनिअरिंगला ॲडमिशन चांगलं मिळालं, चांगल्या कॉलेजला मिळालं. मला ते खाता नाही आलं. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या 80% मध्यमवर्गीयांचा प्रॉब्लेम आहे पोरांचा की त्यांना सगळं मिळतं, त्यांना खाता येते. आणि खाता नाही आहे ना, मग खाता राहिला म्हणायचं अन्याय, मराठवाड्यावर काय मान्य आहे. गप्पा आमुषेश भरला पाहिजे, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही. म्हणजे अगतिकता जी मनातली आहे ना, ती कोणाला तरी ढकलायची, कोणाला तरी आपल्या अपयशाचं धनी बनवायचा प्लॅन करायचं. आणि अशा राड्यात मी पुण्याला आलो नोकरीसाठी, जॉब मिळाला नाही. मार्क मेमोचा गठ्ठा होता सोबत, 2दा-3दा नापास झालं होतं मग. आणि मग त्यावेळेस कुणाला दोष द्यायचा, तर मग चिडचिड करायची आईशी वडिलांशी, भांडायचे आईशी, पैसे दे. घरचे म्हणायचे बघ दुसऱ्याच पोरगं किती पुढे गेले, ते तुला नोकरी मिळाला, आम्ही तुला काय कमी केलं आहे. आणि त्या ड्युअल मेंटॅलिटीत मी मार्ग शोधायला लागलो. आणि मग मार्ग कोणते शोधले, मग कोणी MPSC कर म्हणायचं. ऐकलं दुसऱ्याचंच ना, आतलं इंट्युशन कधी नाहीच की मला काय करायचं. कोणी म्हणायचं MPSC कर, कोणतरी सांगायचं गांधीजी म्हणले खेड्याकडे चला, गावाच्या राजकारणात उतरून गावाचा बदल करून आण. माझ्या वडिलांना म्हणलं मी गावाकडे येतो जरा गावाच्या राजकारणात. ते म्हणले ते रे गांधीजी म्हणलेत खेड्याकडे चला, वडील म्हणले ते 1948ला म्हणले होते, आता 2000 लई पुढं आलो दाखवायचं, आता आपल्या शहराकडे जावं लागणार आहे. म्हणजे बरेचसे प्लॅन असे विस्कटत गेले. आणि लोकांचं ऐकल्यामुळे MPSCत काही दिवस घातले. कोणी म्हणलं सॉफ्टवेअर कोर्स कर, स्वतःचं काहीच नाही. म्हणजे इथपर्यंत पोरांचा प्रॉब्लेम आहे की मुलगी बघायला जातात, बायको करायला मित्राला विचारतात कशी आहे म्हणून. म्हणजे तिथं सुद्धा स्वतःला पक्क म्हणता येत नाही की चांगली बाबा. म्हणजे निर्णयच व्हायना. म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, निर्णय न घेणं. भले ते चुकीचा बरोबर काय होईल त्याचे पडसाद उमटतील, पण निर्णय घ्यायला शिकलो पाहिजे. निर्णयच होत नव्हता. आणि मग 2 वर्ष तरी मी पुण्यात फिरत होतो. आणि त्या फिरता नुसतं डोक्यात असं यायचं की आपल्याकडून चुकलंय असं कधी चाललं नाही. एक मानवी मेंटॅलिटी आपल्यासाठी, आपली चूक आपल्याला कधीच मान्य होत नाही आणि ती मान्यच होत नव्हती. आणि मग त्याच्यात मी नवीन मार्ग शोधायला लागलो. मग त्यात मला एकाने सांगितलं की तू बिझनेस कर, बिझनेस. आता बिझनेस कर म्हणजे MPSC कळायला नाही, चांगली नोकरी नाही मिळाली. मग म्हणलं बिझनेस कर. बिझनेस करायचं म्हणल्यावर पाहिजे पैसे पाहिजे. तर वडिलांना फोन, म्हणलं पप्पा फोन पैसे पाहिजेत. किती पाहिजेत? म्हटलं 10 लाख. कशाला पाहिजेत? म्हणलं आता स्वतःच बिझनेस चालू करायचा. म्हणजे मला तेव्हा असं वाटायला लागलं होतं, वडील म्हणायचे ज्याला काही जमत नाही ते बिझनेसमध्ये येते लास्टला. आणि मग बिझनेसला तर मग मी म्हणलं पैसे द्या. म्हणलं अरे शिक्षका कुठं 10-15 लाखाशी पडून असतील का? म्हणलं वाट्याची जमीन विका. आणि मग त्यावेळेस आईने लय झापलं मला, पहिल्यांदा आईले रागवली त्यावेळेस. आणि मग ते आले आणि मी त्यांना भांडलो आणि फोन कट केला. त्यावेळेस आई वडील पुण्यात आले दोघं, पहाटे 5 वाजताच आले. रात्री 10ला मी फोनवर भांडलो, 5 वाजता आले.
आले ना वडिलांनी की दरवाजा उघडला, फ्लॅटचा दरवाजा वाजवला, मी त्यांना पाहिलं आणि मला त्यावेळेस गिल्टी वाटलं पहिल्यांदा की यार म्हणलं मी आदल्या दिवशी लई फोनवर त्यांना वाकडं तिकडे बोललो होतो आणि वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस. म्हणजे तुम्ही तुमच्या बापाला रडता याच्यापेक्षा तुम्ही किती नालायक असू शकता. आणि वडील मला म्हणले, अरे शरद तू रात्री बोललास आम्हाला झोप आली असेल काही. मी इथं कोणी जे तरुण ऐकतंय शब्द माझा त्याला एकच सांगणे, जगात कुणालाही दुखवायचं, आईवडिलाला दुखवायचं नाही. नंतर ये दुनिया अगर मेरी मिल जाए तो क्या है, काहीच नाही नंतर. आणि मग मी त्यावेळेस वडिलांनी मला खांद्यावर हात टाकला, तुला देतो म्हणले पैसे, पण कोणता बिझनेस करणार? म्हणलं फॅब्रिकेशन. कुठं विकणार आहेस माहीत नाही, काय बनवणार आहेस माहीत नाही, कसं विकणार आहेस माहीत नाही, पण करायचं का? कोणाच तरी मी ऐकलं होतं असं नाही का, स्टोऱ्या ऐकल्या होत्या मोटिवेशनल, एका चपलीवर आलो श्रीमंत झालो. मी म्हणलं आपलंही तसंच काहीतरी होईल. आणि त्यावेळेस वडील मला खांद्यावर हात टाकून घेऊन गेले खाली. चल म्हणले आपण चहा घेऊन येतो, दोघं फळं आणू काही. आम्ही दोघं खाली गेलो आणि त्यावेळेस वडिलांनी एक वाक्य मला सांगितलं, म्हणजे शरद फुलपाखराचा जन्म कसा होतो माहिती आहे का तुला? म्हणलं हो. म्हणलं एक मातीचा ढिगारा असतो, म्हणलं झाडाबिडावर येतो आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याला बाहेरून कवच असतं मातीचं. वडील म्हणले, अरे कधी ते मातीचा ढिगारा बाहेरून फोडलास का? म्हणलं हो. काय झालं त्याच्यात? काही नाही, आळी बाहेर येते. वडील म्हणलं ते मातीचा ढिगारा बाहेरून फोडल्यावर आळी बाहेर येते आणि त्या आळीने जर आतून तो ढिगारा फोडला तर फुलपाखरू होतं. तू ठरव तुला तुझ्या आयुष्यात आळी म्हणून जगायचं आहे का फुलपाखरू म्हणून जगायचं. ती माझ्या आयुष्यातली एकदम ती गोष्ट, आत्ता त्या गोष्टला नाही म्हणलं तरी 15-16 वर्ष झाले. ज्या ज्या भाषणात मी सांगितले ना, माझे वडील मला समोर दिसते, इथपर्यंत ती मला इम्पॅक्ट करून गेली. आणि मग मी ठरवलं मी काहीतरी, मग मला वडिलांनी 10-20 हजार दिले आणि मग म्हणलं यार आपण कुठला तरी बिझनेस करू. अशा विचारात असतानाच बिझनेस सापडना आणि मग परत आलं डिप्रेशन. परत एकदा शब्द त्याच्या पुण्यात फ्लॅटवर राहायचो आणि मग काय मेसचा डबा यायचा, जेवायचं, मित्र नोकरीला जायचं, मी एकटाच बेकार आणि शोधायला लागलो बिझनेस आयडिया, इकडं पळ तिकडं पळ. आणि त्यावेळेस परत 2-3 महिने कुठलंही प्रेरणा आहे, इन्स्पिरेशन, मोटिवेशन हे पेनकिलरच्या गोळीसारखं असतं. ते इन्स्पिरेशन थोड्यावर खाल्ली, दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेरणा गायब. असं बस बदलं इथं झालं. म्हणजे हे सगळ्यात बेकार आहे की हे मोटिवेशन कंटिन्यू टिकून ठेवणं हे सगळ्यात मोठा हार्ड टास्क. तात्पुरती प्रेरणा काही कामाची आणि ती काय मला मिळत नव्हती. परत डिप्रेशन आल्यावर मी आईला फोन केला, मला आई यार मला काय सुचनाच. आई म्हणले माझ्या बाबाला लईच त्रास आहे. आई म्हणले तू बीडला आहे. मग मी बीडला गेलो तर आई तर सगळेच पर्याय समजा ना, नोकरी लागे ना, धंदाही कळं ना कोणता करावा. आणि मग त्यावेळेस आई म्हणली आपण ब्राह्मणाकडे जाऊ म्हणले का. मग आम्ही गेलो ब्राह्मणाकडे पत्रिका घेऊन गेलो तर त्यांनी अशी पत्रिका पाहिली, मला अजून आठवते. म्हणला पत्रिकेत 7.5. मी 5 मिनटं म्हणलं 7.5. फर्स्ट इयरचे 4, 5, 6, 7 वर्ष तर आपले कटलेले, आता बहुतेक चांगला काळ असं. ते म्हणलं गेल्या महिन्यात सुरू झाली, आता ती सुरू झाली. म्हणलं आधी तर काय आपण लई मजेत नव्हतं. ते म्हणला काय तुम्हाला एक आयडिया सांगतो, म्हणला एक अंगठी देतो, मला अंगठीने हिरा आणि हिरा देतो ग्रहाचा, शुक्र का काहीतरी सांगितलं त्याने. असे 2-3 हिरे देतो म्हणला, तुम्ही येत म्हणून ओरिजिनल देतो म्हणला. आता ते सगळ्यांना तर सांगते मला नंतर कळालं. मग ते हिरा घेतला, मी त्याकडेच पाहिला बाबा, म्हणलं आता ह्याच्यातून मला सुटका मिळेल. आणि ते हिरा घातला, माझा विश्वास नव्हता. मी म्हणलं अरे ग्रहाचा हिरा त्या ग्रहाहून आणला कसा. ते म्हणला ते जुने पडलेले आहेत म्हणला, ते आम्ही शोधतो. म्हणलं बरं. मग ते घातलं, मला असं वाटलं याच्यामुळे काहीतरी बदल होईल. ते म्हणला तुम्हाला नाही का एक पूजा आहे म्हणला, तेवढी पूजा करा म्हणला. नारायण नागबळी काहीतरी पूजा सांगितलं ते. कुठं करायचं मला, त्र्यंबकेश्वर. मी लय रिलॅक्स झालो त्यावेळेस. आधी मला वाटायचं माझ्या नालायकपणामुळेच मला फेल्युअर आलाय. मला नंतर कळालं की पत्रिकेत दोष होता. आता पत्रिकेत दोष म्हणलं मला सेकंड ओपिनियन सापडलं, मी चांगलाच आहे ना, प्रॉब्लेम ग्रहांचा आहे. मी परत सेफ. मग माझा कॉन्फिडन्स परत वाढला, आपला दोष नाही, पत्रिकाच खाणं गेलं, मी तरी काय करा. आणि मग गेलो आम्ही नाशिकला गेलो तर एकदम भाऊ का डिप्रेशनमधून बाहेर पडणार ना, एकदम भाऊ. गेलो तिथं मला वाटायचं मी एकटाच दुःखी आहे जगात, सगळ्याला वाटत असतं मलाच लई त्रास आहे. तिथं मला गेल्यावर कळालं मसारखे 50-50 बावळट आहेत, मी एकटा नाही. मग मला जरा फ्रेश वाटलं की चला लय लोक आहेत. मग तिथं गेलो, सकाळी पहाटे 5 वाजता त्यांनी ज्याने कुणी केली नारायण नागबळी केली असणार आहे, कुणी ना कुणी आहे केली, काकाने केली. 5 वाजता त्या कुंडात उतरतेत बघा घाण.
इतकं घाण पाणी असतं आणि ते गटकन पिलो ना मी. मला ते पिण्यात काय वाटलं माहिती का, आता हे पेल्यामुळं तरी बहुतेक सुटका होईल. आणि बाहेर आलो कुडकुडत, आलो बसलो तर ते सुरू झालं, म्हणा मम्मा. म्हणलं मम्मा आत म्हणा. त्यांनी 5,000 रुपये घेतले ते आमच्याकडून आणि 50-100 जण बसलो तर आम्ही असे समोर नागाच्या मूर्त्या आणि एकदम भाऊक ना. आणि नंतर मी म्हणायच्या 100 गुणले 5 लाख, 5 लाख रुपये छापले. माझं लक्ष पैशाकडेच ना. आणि ते इकडे तिकडे फिरायचा तो ब्राह्मण. अरे म्हणलं ह्याला तर तोंड पाठ आहे. म्हणलं हे धंदा ॲक्युरेट आहे म्हणलं, आपल्याला हे धंदा करायचा. नंतर म्हणलं नाही ह्याला लय मंत्र पाठ करावं लागतं. आणि गाडीत वापस पुण्याला जाताना अरे यार म्हणलं आपलं तर त्या पूजेकडे लक्ष नव्हतं, आता आपल्याला कुणी वाचू शकत नाही. नंतर म्हणलं नाही ही अंगठी आहे ना. मग त्या अंगठीकडे रोज बघायचो मी फ्लॅटवर. पण काहीतरी कर की, काहीतरी चमत्कार घडव. कशाचं काय 2 महिने झाले काहीच व्हाय ना. परत डिप्रेशन. मला ती अंगठी काय करेना. माझी आई म्हणली ती जेव्हा तुला काढायची ना, तो ब्राह्मण जेव्हा तुम्हाला ही अंगठी काढायची वाहत्या पाण्यात टाका. मग मी गेलो संडासात, फ्लशमध्ये दिल टाकून, ओके. जेव्हा ती अंगठी गेली तेव्हा मला जरासं रिलॅक्स वाटलं. मला त्यावेळेस कळालं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं हे जर तुम्ही तुमचं मनकट दुसऱ्याच्या हातात देता किंवा तुमच्या पत्रिका, तुमची जन्मरेखा पाहून जर तुम्ही काय ठरवता तर सगळ्यात मूर्ख आपण. कारण की आपण जन्माला आलो हेच लिहिलं की सगळ्यात महत्वाचं काल की आहे. तुम्ही एक गोष्ट सांगा, मानव जातीच्या इतिहासातल्या सगळ्यात चांगल्या कालखंडात आपला जन्म आहे. समज आपला 5,000 वर्षापूर्वी जन्म असता, अंगावर कपडे नव्हते. 10,000 वर्षापूर्वी झाला असता, भाजून खाता येत नव्हतं. 1,000 वर्षापूर्वी झाला असता तर कुणी येऊन खुपशील असतं, मिळ नसता लागला. 500 वर्षापूर्वी झाला असता तर आपण लपून जंगलात इकडे तिकडे राहिलो असतो. बरं मुघल आले असते, आपण खाली पळालो असतो. अर्धे लोक पळालेलेच आहेत आपले. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा आपण नाही, किती लकी आहेत. म्हणजे आपल्याला संघर्ष बी करावा लागला नाही. सगळ्यात नशीबवान एक आहे की आपण अशा कालखंडात आहे की आपल्या हातात डिव्हाइस आहे. एका मिनिटात बर्गर, पिझ्झा. आपल्या पंजानं कोणाला बर्गर तरी माहीत होतं खाई म्हणून. जगात पिझ्झा आहे. आपण जगातलं सगळ्यात सुंदर पिक्चर मोबाईलवर पाहू शकतो. आता म्हणलं नायगरा धबधबा आपल्या आजाला मिळ नाही. माझ्या आजात तिथं फोटो नाही आणि माझ्या मोबाईलमध्ये माझे 3,000 फोटो आहेत स्वतःचे. म्हणजे फोटो आपल्या हातात आला आहे आणि इतका घाण आला आहे तो मोबाईल आपल्या हातात की आपला मेंदू डायरेक्ट बोटात आला आहे. डायरेक्ट बोटात आला ना. म्हणजे आपण बघा चालता स्क्रोल करतो तर भावपूर्ण श्रद्धांजली, ओके. लगेच दुसऱ्या सेकंदाला कोणतरी वारलंय, भावपूर्ण श्रद्धांजली. लगेच कोणतरी काहीतरी मिळालंय, लगेच शुभेच्छा, लगेच जोक, लगेच हसायचं, लगेच पॉलिटिक्स, लगेच शिवाय. म्हणजे मानवी मेंदूच्या जेवढ्या काही भावना आहेत, हसणं, रडणं, उदास होणं, त्या सगळ्या आपण एका मिनिटात करायला लागलो. मग मेंदू भंजाळणार नाही तर काय होईल. मेंदू म्हणून ना अरे रडायचं तासभर रडून घे, हसायचं तासभर हसून घे. आपलं तसं नाही, दर सेकंदात. त्यामुळं आता ही खरी लढाई आहे ना, बोटातला मेंदू परत डोक्यात नेण्याची. मला वाटतं की आत्ता जगात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे, मेंटल हेल्थचा. तुम्ही बघा तुमच्या अवतीभोवती एकतरी बावळट फिरत असणार आहे, त्याला कळतच नाही आपण काय सांगायला आणि ते वेगळ्या धुंदीत जगते. आणि असे बावळटांनी आपल्याला परेशान केलं. त्यामुळे आता खरी लढाई काय माहिती आहे का, आपल्या शेजारचं हुकलेलं सापडणे आणि त्याला डिलीट करणे. त्याला सुधरीत बसायच्या राड्यातच पडायचं नाही. कारण की त्याला हे कळनाच की मानवी विकासातल्या सगळ्यात चांगल्या कालखंडात आपण आहेत आणि ह्या कालखंडात जर आपण म्हणतो आपण दुःखी आहे तर आपण निसर्गाच्या 100% विरोधात बोलायला. कारण की देवाने आपल्याला जन्म, आता बघा ना आपल्याला थंडी वाजायला लागली, आपण स्वेटर घालू शकतो. 5,000 वर्षापूर्वी स्वेटर नव्हतं. म्हणजे सगळ्यात चांगल्या कालखंडात आहेत आणि ह्या कालखंडात आपल्याला वाईट वाटतं, हे सगळ्यात जास्त वाईट. आणि मला कळत नव्हतं हे. मी पुण्यात आपल्या वेगळ्याच जगात आणि मग आम्हाला पुण्यात ज्यावेळेस वडिलांनी सांगितलं परत डिप्रेशन आलं, अंगठी फिरती, म्हणलं आता कुछ तो करेंगे. मग माझ्या हातात वाचायची सवय होती. मग पुण्यात गेलो तर पुण्यात नवीनच पुस्तक सापडले मला, श्रीमंत तू होणारच, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, रिच डॅड पुअर डॅड. मला 2 बाप आपल्याला पटत नाही. अमेरिकेत जगात सगळीकडे लिहिल्या गेलेली पुस्तकं ज्याला सेल्फ हेल्प म्हणतात त्या पुस्तकाची लाईन दिसली आणि मग त्यात एक मला पुस्तक सापडलं सिक्रेट.
आप जो सोचते हो बनते हो. मग ते पुस्तक घेऊन गेलो मी रूमवर आणि फ्लॅटवर गेलो आणि त्याच्यात असं म्हणलं होतं तुम्हाला जे पाहिजे ते रोज रोज विचार करा. मग मी रोज म्हणालो ऑडी 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 असं मर्सिडीज 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 पर्वत रोडला बंगला बंगला आपल्याकडे 100 कोटी 200 कोटी आहेत आपल्याकडं. 2 महिने गेले काही फरक नाही. खिशातले पैसे म्हणजे मेसवाला म्हणला डब्याचे पैसे द्या. म्हणजे एक आहे नुसत्या इमॅजिनेशनमध्ये काही होत नाही. मोटिवेशनला जोपर्यंत ॲक्शनची जोड मिळत नाही तोपर्यंत आयुष्यात काहीच होत नाही. आणि मग ते पुस्तकं वाचले काहीच कळलं नाही. आणि ज्यावेळेस सगळं पोटावर आलं लास्टला कशावर येत असते पोटावर. पण जगातलं सगळ्यात मोटिवेशन काय माहिती आहे का? तुम्ही सगळे इमॅजिन करा आता. ज्याच्या खिशात इथं 10,000 रुपये कॅश आहे का तेच लई आनंदातून इन्स्पिरेशन. अकाउंटला मायनस आहे खिशात पैसे नाही म्हणजे आम्ही त्यावेळेस म्हणायचो लाल नोटा सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन. तसं 500च्या नोटांचं बंडल इन्स्पिरेशन आहे. बाकी सगळे इन्स्पिरेशन चिल्लर आहे. खिशात पैसे असले की माणूस उगुचुगच कॉन्फिडन्स वाढतो. पैसे नसले की उगुचुगच डिप्रेशनमध्ये जातो. मग मी म्हणलं यार नाही आता आपल्याला पैसे कमवायचे. मग कुठून कमवायचे तर काही रस्ता सापडत नव्हता. पण मला एक गोष्ट माहीत होती की माऊलीने सांगितलं जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. आणि ज्यावेळेस माणसाची लढाई पोटावर येते म्हणजे मी एक इमॅजिन करायचो की जर आपण विहिरीत पडलो आणि बुडायला लागल्यावर आपण हातपाय हलवतो आयुष्य वाचवायचं जीव वाचवायचा. हात पोहता येत नसेल तरी हलवतो. ती जी 1-2 मिनिटाची लढाई आहे ना ती ज्याला कंटिन्युअसली लढता येते ना त्याला अपयश कधीच भेटत नाही. त्याला म्हणायचं ती लढाई. आणि ती लढाई तुम्ही तुमच्या आयुष्यात येते. ती जीव वाचवण्याची लढाई आहे ना ती जोपर्यंत तुमच्या कुठलाही पण ते असं नाही की तुम्ही व्यवसाय करा नोकरी करा कुठंही जिथं कुठं त्या पद्धतीचं आपण लढवं त्याला काही स्त्री पुरुष वय बी काही मॅटर करत नाही. ते जर लढलं तर 100% यश. आणि मग मी त्यावेळेस लढायला सुरुवात केली. मग एका मित्राला भेटलं ते म्हणला मी म्हणलं ना मला एक गोष्ट माहिती आहे तुम्ही एकदा पाऊल टाकलं ना पहिलं आणि तुम्हाला इकडं जायचं आहे ॲटोमॅटिक तुम्हाला मदत करणारे हात असतात. म्हणजे आता समज मी उद्योजक पुरस्कार मिळाला नाव झालं इथपर्यंत आलं हे काही एकट्याचं काम नाही. तुम्ही जसं विचार करतात तशी लोक तुमच्या संपर्कात येतात. आपण एनर्जी व्हायब्रेशन्स तर तशी लोक आली मला मदत करत 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 पुढं सरकलो. आणि 2013पर्यंत खूप चांगला टर्नओव्हर झाला. 2011ला वडिलांना गाडी गिफ्ट केली मी पहिल्यांदा. आणि त्यावेळेस वडिलांना आजार झाला आणि वडील औरंगाबादला ॲडमिट होते. आणि ते ॲडमिट होते तर मी हॉस्पिटलला त्यांना भेटायला गेलो. आणि असं वाटत होतं की वडिलांना काहीतरी दाखवायचं आयुष्य. त्यावेळेस वडील त्याच रात्री ते वारले. आणि मला म्हणले अरे शरद तुला लई लोकांनी नाव ठेवलं तुला काही यश मिळालं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ती तुम्हाला सांगतो जे कोणी पोरगं ते ऐकतंय माझं त्याला सांगतो आपण आपल्या आयुष्याच्या पिक्चरचे हिरो आहेत आणि हिरोला शेवटी जिंकावंच लागतं. हे फायनल वाक्य वडिलांनी मला सांगितलं. आणि मला त्यावेळेस एक जाणीव झाल्यावर आपला बाप मरायच्या दारात आहे तरी त्याला माझी चिंता आहे नक्की स्वतःची. म्हणजे जो माणूस मरणाच्या दानावर आपला विचार करतो त्या माणसाला जर आपण दुखत असतो तर आपल्या इतकं नालायक आपणच आहे. मी म्हणलं एका पुस्तकात पण लिहिलं ज्याला बाप समजला त्याला समजदार म्हणायला हरकत नाही. आणि मग मी त्यावेळेस वडील गेले आणि मग एक असा शॉक बसला की अरे करायचं कुणासाठी ना आता कुणाला दाखवायचं हे यश कुणाला दाखवायचे पैसे कुणाला दाखवायचे. आणि असं करत करत मी वाचायचीच माझी सवय तुटली नाही. आणि 2011, 12, 13 3 वर्ष मी संध्याकाळी 6 ते 2 वाचत होतो दिवसभर काम करत होतो. महादेवाची कृपा म्हणा पूर्वजाची पुण्याई म्हणा किंवा मेहनत म्हणा काही त्याला काही म्हणता येईल हे सगळं जुळून आलं. आणि 2013ला यंग एंटरप्रेनर अवॉर्ड लंडनमध्ये तो प्रिन्स चार्ल्स देत असते बंकिंगहॅम पॅलेसमध्ये त्या अवॉर्डसाठी माझं नॉमिनेशन झालं 126 देशांमधून. मी निगेटिव्ह होतं ते आपल्या कुठं मिळत असतं आपली भाषा अशी तुम्ही आता ऐकलीच माझी भाषा कशी अजूनही बदललेली नाही. आपल्याला इंग्लिश नीटी आहे ना मी मराठीच नीटी आहे ना म्हणत असतो तर इंग्लिश सेकंड. आणि मग त्यावेळेस लंडनला CIA संस्थेने माझं नॉमिनेशन केलं आणि मी 10-15 राऊंड क्रॉस करत लंडनला गेलो. पहिल्यांदा विमानात बसलो लंडनला जाताना. त्यावेळेस एक डोक्यात होतं असं की यार हे हमने क्या दे जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात. लंडनला गेलो 10 दिवसापर्यंत डोक्यात एकच होतं ॲरोगन्स ना. आता मी लंडनला आलो मी लंडन रिटर्न आहे आता दाखवतो वंजारवाडीत काय ते. म्हणजे स्वप्न बी कुठलं आहे वंजारवाडीत कुणाला दाखवत होतं भाऊकीला दाखवत. म्हणजे आपण इतके बदमाश आहेत की आपण सगळे जग सोडतो पण गावकीन भावकी सोडित. म्हणजे माझी आई मला म्हणायची त्यांना आपलं देखवत नाही असे सगळेच म्हणतात. म्हणजे नेमकं कोणाचं कोणाला देखवत आहे की कळत नाही. पण ती भावकीची जी वॉर आहे ना त्यातून गावकीतून पुरं निघत नाहीत आणि मोठं स्वप्न त्यामुळं आपण बघू शकत नाही. आपण त्यातच अडवलो. आणि मी तिथं गेल्यावर ते डोक्यात चक्कर त्या 10 दिवसांनी माझ्या आयुष्यातले बदल केला. म्हणजे मी म्हणलं ना की माझ्यावर कृपा आहे की मला ते दिसायला. मला एक जणांनी विचारलं लंडनला जाऊन काय मिळालं. मला एकच कळालं की यार तू कोण आहे तुला काय करायचे.
एवढं मला लंडनमध्ये दिसलं. बाकी ते लंडन आहे बिंडन आहे सगळं झूट आहे. त्या वस्तू आहेत त्या बघता येईल, जाता येईल, बंकिंगहॅम पाहिलंच पाहिलं, काय वाटलं नाही. तर त्या 10 दिवसात मी जगातल्या BBC वर्ल्डच्या हेड ऑफिसलाच गेलो. तिथं एका पत्रकाराला मी भेटलो तर तो मला म्हणला, तुमच्या मराठवाड्यातली भाकरी लई भारी असते, तुमचा ठेचालाही चांगला असतो. मी अजेंठाला येऊन गेलो. म्हणजे ती लोक तिथं बसून जगाचा अभ्यास करतात, आपल्याला आपल्या गावाचा इतिहास माहीत नसतो. मला ही फरक जाणवला, मी मेजर फरक. आणि त्यावेळेस मग लंडनमध्ये ॲक्सेंचरच्या CEO सोबत भेटलो, जगातल्या टॉप क्लास लोकांना भेटलो. त्यावेळेस मला कळालं की मोठी माणसं साधी असते आणि जी छोटी असते त्यांनाच माज असतो. सिम्पल नाही. त्यावेळेस एक किस्सा सांगता. ॲक्सेंचर कंपनीमध्ये मी गेलो आणि त्या कंपनीत मी बसलो आणि CEO होते, बरेचसे टॉप लोक होते आणि ते आमचं इंट्रोडक्शन चालू होतं. मी कोणत्या चक्करमध्ये, त्या ॲक्सेंचरच्या CEOला भेटायचं ह्या चक्करमध्ये. अजून एक फोटो त्यांच्यासोबत, ते आम्हाला 2-2 मिनटं भेटलेत. आणि मग मी एक शेजारी असं चेअरला बसलो होतो. माझ्या शेजारी एक वयस्कर बाई बसली होती, 80s असेल ती. आपल्याकडची 80s म्हणले कळाले, तिकडची 80 बी चांगली चलते. आणि मग ती 80 वर्षाची बाई होती आणि तिला सुंदर बी नव्हती म्हणून तिच्याकडे लक्षच गेलं नाही माझं. आणि मग माझं लक्ष कुठं, ते ॲक्सेंचरचा CEO BO हे टॉप लोक यांची ओळख व्हावं. आणि मी ती शेजारी बसलो. आता ती माझ्याकडे लक्ष द्यायचं ना, ते म्हणले तुला एकदा भेटलो आता परत परत काय. इच्छा नसताना गरज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. ती मला म्हणली, हे शरद, आय रीड युअर स्टोरी. म्हटलं थँक्यू. परत लक्ष तिकडंच. आता कदरून कुणीच बोलायला नाही म्हणल्यावर मग तुम्ही काय करता. मला एक ट्रान्सलेटर होता भाषेला बोलायला. तुम्ही काय करता. ते म्हणले मी 18% स्टेक होल्डर आहे एक्सचेंजरमध्ये आणि 3,000 कोटी रुपये दान दिलेत म्हणून. तिकडेच पाहिलं, अरे बाबा. मग मी वळालो. म्हणजे आपण इतके दलिंद्र असतो की माणसाने काय काम केल्याशिवाय आपण त्याला किंमतच देत नाही. त्यांचं ऐकल्यावर किंमत दिली. म्हणजे आपण कधीच कोणत्या माणसाला कपड्यावरून त्याच्यावरून जज करायचं नाही. न जानो कोण कहाँ कैसे मिल जाएगा. आणि मी तिच्याकडे वळालो. तिने मला सांगितलं की मी फाउंडर मेंबर कशी होते, आम्ही जगात पैसे कसे दिले, 3,000 कोटी रुपये मी आम्ही आफ्रिकेत कसे वाटले. आणि मी रिटायर झाले 15 वर्षापूर्वी, पण 15 वर्षापासून मी एकही सुट्टी घेतली नाही. आताची माणसं म्हणते ना, आपलं झालं गेलं, आता 70 झालं संपलंच म्हणतात लोक. तर अशी लोक जगात आहेत की जे शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहतात. आणि त्यांनी मला माहिती आहे, आमची आजी पण नाही का मरुस्तर काम करत होती. तिचं वाक्य एक मला बरंच म्हणते, सर तुमचा मेंटर कोण आहे. मेंटर म्हणजे कोण काही ह्याच्यातलं पाहिजे का सुटाबोटातलाच. माझी आजी माझा सगळ्यात मोठा मेंटर. माझ्या आजीने मला एक वाक्य सांगितलं, शरद पुस्तक त्याचं कधी नसते नास. एक साधी ओळ सांगितली, पुसत त्याचं कधी नसतंय नास. त्याचा अर्थ असा आहे की जो विचारतो त्याचं कधीच खराब होत नाही. आपण बऱ्याचदा इगोमध्ये, अहंकारमध्ये विचारतच नाहीत कोणाला. आपल्याला कमीपणा घ्यायला लाज वाटते आणि ह्या कमीपणाच्या राहण्यात आपल्याला काय मिळेल काही सांगता येत नाही. त्या बाईकडं मी वळालो आणि नंतर मी तिच्या पाया पडले. म्हणली, आय लाईक इंडियन ट्रेडिशन. मग तिने त्याच्यात पण माझं कौतुक केलं. म्हणजे जी माणसं मोठी असतात ना, ती मोठीच असतात. त्या बाईला बघितल्यावर मला असं एकदम माझं गिल्ट वाटलं पहिले पास. कारण आधी थॉट माझ्या अशी. आणि त्यानंतर मग शेवटच्या दिवशी बंकिंगहॅम पॅलेसमध्ये गेलो. लई मोठा आहे, म्हणजे ते इंग्रजांचा पॅलेस म्हणजे सोन्याचाच महाल ना, ते म्हणजे लईच अप्रतिम होतात आयुष्य. पण तिथली मला एक गोष्ट लक्षात आली की मी आतमध्ये गेलो. प्रिन्स चार्ल्स म्हणले, आम्ही असं बसलो, ते प्रिन्स चार्ल्स आले. आता ते किंग आले. मला म्हणले, हे शरद, हाऊ आर यू. म्हणलं, आय एम फाईन. आणि त्यांना युअर हायनेस म्हणायचं होतं. तर ते मी युअर हायनेस विसरलोच. आम्ही त्यांना असंच काहीतरी म्हणलं, हे प्रिन्स काय आहे तू, असं काहीतरी इंग्लिशमध्ये बोल. तिला हसले. फोटो तोच आहे पुस्तकाच्या पाठीवर. आणि त्या माणसाने हात पुढं केला. अरे म्हणलं, येड्या प्रिन्स आहेस तू झुकत असतेत का, पुढं हात करत असतेत का. आता तुझा हातात गेल्यावर मी काय मासा राहील. मी कोणाला लवकर हातात हात देणार नाही. पण मला त्या प्रिन्सकडं पाहून किंवा त्या लोकांकडं पाहून मला एक गोष्ट लक्षात आली, ह्या इंग्रजांनी हीच नम्रता दाखवून दाखवून जगावर राज्य केले. मग जर आपल्याला आपल्या आयुष्यात पुढं जायचं आहे किंवा यश मिळवायचं आहे, तर आपल्या डोक्यात, आपल्या मनात, आपल्या जीन्समध्ये नम्रता असल्याशिवाय काहीच नाही. अनवॉन्टेड इगो, अनवॉन्टेड अहंकार, लोकांकडं कोट्यानी प्रॉपर्टी आहेत होत्या त्या, पण एखादाही तो अहंकार नव्हता. पण आपल्याकडचा छोटा साधा माणूस, एक बिझनेस ओपन झाला तर 2-4 करोड झाले, ते असा होतं. लगेच त्याला वाटतं मी पांढरा शर्ट घाला, लगेच नेता, लगेच पॉलिटिक्स. तर ही ज्या काही गोष्टी बघितल्याने माझ्या आयुष्याला लई प्रभाव पडला. मग परत वापस आलो, भारतात आलो. आणि त्यावेळेस पहिल्यांदा विमानात बसलो. विमानात बसल्यामुळे डोक्यात आलं, यार आपण रावण वाचला पाहिजे. रावण मला बऱ्याच जणांनी डिमोटिवेट केलं, पण तो रावण मी लिहिला, पुस्तक, कादंबरी लिहिली. सर मी काही लेखक नाही, पण एक चांगला काय झाला वाचक चांगला. पण मला त्याच्यामुळं बहुतेक कळालं काय नसतं लिहायचं.
तर वाचक चांगला असल्यामुळे कळालं आणि तो रावण नावाचं पुस्तक लिहिलं, ते आता मराठीतलं बेस्ट सेलर झालं, 1.5-2 लाख कॉप्या विकल्यात. करोनामध्ये तरुण मला म्हणले, शरद सर कादंबऱ्यावर बिदपर्या राहू द्या, पोरांसाठी काय दिलं, अंतरप्रेनरला, त्यालाही भरघोस प्रतिसाद दिला. त्याच्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की तुमची भाषा कशी मॅटर करत नाही, तुम्ही कुठले मॅटर करत नाही, तुमची जात कुठली मॅटर करत नाही, तुमचं शिक्षण काय झालं मॅटर करत नाही. मॅटर एकच गोष्ट करते, तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमचं व्हिजन. जर तुमच्यात तुमचे स्वप्न आणि तुमचं व्हिजन असेल तर जगातलं तुम्ही काहीही साध्य करू शकतात, मग त्याला काहीच अडचण येत नाही. आणि त्याच्यासाठी वेळ मर्यादा नाही, वय मर्यादा नाही, हे सगळं मी अनुभवतो. बरेच जण मला म्हणतात तुम्ही सक्सेसफुल आहे, पण मी सांगतो सक्सेसची एक परिभाषा नाही आहे, सक्सेसची एक डेफिनेशन नाही असू शकत. मला वाटतं सक्सेस जे लोक सांगतात की, बरेच जण मला म्हणते सर सक्सेस म्हणजे काय, कोट्यावधी रुपये मिळवणं म्हणजे सक्सेस का, UPSC परीक्षा पास होणं म्हणजे सक्सेस का, जे काय ठरवलं ते मिळणं म्हणजे सक्सेस का. मला असं वाटतं नाही, दररोज सकाळी उठल्यावर आपल्याला आपलं काम मनापासून करावं वाटते, तो प्रत्येक माणूस सक्सेसफुल. इतकी सोपी नाही. मग त्याच्यात माझी आई आहे, माझ्या आई स्वयंपाक करायला आवडतो, ती सक्सेसफुल आहे. रस्त्याने झाडणारी बाई आहे, तिला झाडायला आवडते, ती सक्सेसफुल आहे. एखादा कारकून आहे, त्याला त्याचं काम करायला आवडतं, तो सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल ह्या शब्दाची व्याख्या पैशात, पुरस्कारात मॅटर नाही राहत. आपलं मन खुश आहे का, बाई मी सकाळी दररोज जाऊन नांगर धरतोय, आपण सक्सेसफुल. तर सक्सेस कुठल्याही एका गोष्टीवरून ठरत नाही. आणि येणारा काळ चांगला आहे. मी मगाशी तिथं म्हणलं दीपस्तंभेच्या फाउंडेशनच्या तिथं की येणारा काळ खूप चांगला आहे, की करोनानंतरचा काळ आहे. कारण की करोनाने पृथ्वीने स्वतःला हील करून घेतलं आहे, हीलच करून घेतलं ना, आपल्या सगळ्या घरात बसले आणि हील करून घेतलं. फक्त त्याच्यानंतरचा चांगला काळ आहे. आणि मी शिवाजी महाराजांना मानतो खूप, म्हणजे फक्त जय भवानी जय शिवाजी नाही, तर त्यांच्या आयुष्यात माझ्या काय परिणाम होतो, किंवा आपण डिप्रेशन आपल्याला तणाव आला किंवा एखादा निर्णय घ्यायचा, त्यांच्या आयुष्याकडे मी बघत आलो आणि त्यातून इन्स्पिरेशन घेत आलो. तर मी तुम्हाला सांगतो की महाराज ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस आपण नव्हतो, असं मला वाटतं की मी दुर्दैवी. 100 वर्ष झाले मी नव्हतो, 200 वर्ष झाले मी नव्हतो, 300 वर्ष झाले नव्हतो, 500 वर्ष होतील त्यावेळेसही मी जिवंत नसेल. पण महाराजांना आता 400 वर्ष पूर्ण होणार आहेत 2030ला. तर ज्याला कोणाला असं वाटतं की आयुष्यात मला काही, मग त्यात वय मॅटर नाही म्हणत, मी 70 आता आपलं ओके झालं आहे कार्यक्रम, असं काही नाही आहे. तर गेल्या पुढच्या 5 वर्षात महाराजांना एखादं ट्रिब्यूट म्हणून एक जी गोष्ट राहिली ना आपल्या डोक्यात लई कचरा झालेला. आपण बघा ना, लई राहिलं आपण, अरे त्याच्याकडं जायचं राहिलं आहे, ते देवस्थान बघायचं राहिलं आहे, तुझ्याकडे येतो नंतर, बघू याच्याकडं, एखाद्याचा बदला घ्यायचा राहिलेला आहे, एखाद्याला दाखवायचं राहिलं आहे. मी म्हणतो सगळा कचरा डोक्यातून काढा. माझी आई सांगायची, घरात कचरा असला की लक्ष्मी येत नसते. मग डोक्यात कचरा असल्यावर कशाला काही येईल. तर घरातला कचरा काढू न काढू, पहिले डोक्यातला कचरा काढू. तर डोक्यात आपण कोणाबद्दल द्वेष आकस वगैरे ठेवला असेल तर तो काढला, आणि आपल्या मनातली जी एक राहिले करायची, मी म्हणतो ते करून घ्या. कारण की गिल्टमध्ये मारायचं नाही, आणि जेवढं आयुष्य राहिले आपलं तेवढं हसत जगायचं. कारण की आपलं हसताच नाही आलं तर जगून काय फायदा. तर लोकांबद्दलचं जे काही राहिलं आहे, आपण म्हणतो राहिले ते सगळे एकदा लिस्ट करायची आणि ते सगळे एकदा उरकून टाका. कारण की तेच नाही केलं तर ते कचरा घेऊन आपल्याला आयुष्यभर राहता येणार नाही. तर माझाही हा प्रवास चालू आहे. तुम्ही इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही मला लई बोलायचं, मला बरोबर म्हणते ह्याच्यात माईक निघलं की 2 तास बोलतोय म्हणून, पण तुम्ही सगळेजण इतक्या वेळापर्यंत मला ऐकत राहिला तेवढ्या थंडीत. तर मला वाटतं की जर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण एखादे 2 प्रश्न घेऊ आणि आपण थांबू. कारण की मलाच ते आवडत नाही, मला पहा फुले वाहा. तर एकाने यायची बडबड करायची. तर मला असं वाटतं कोणाचा काही प्रश्न असतात तर आपण 1-2 प्रश्न घेऊ आणि मग मी थांबतो. आणि तुम्हाला सगळ्यांना चांगल्या आयुष्याच्या आणि समृद्ध आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आहे का कोणाला काही विचारायचं का? मोठ्याने बोललं तरी चालत आहे. येईल विचारा तिथं आवाज येतोय मला. मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो, मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. तो काय झालं माहिती आहे का मॅडम, प्रत्येक भाषणातच मी ते सांगतोय आणि ते मला सांगायला बोल झाला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे. पण काय झालं सांगतो, मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. मी ट्रान्सफॉर्मरच्या कामापासून सुरुवात केली. आता मी रोडचे वगैरे सगळे कामं करतो. पण मला कधी कधी असं होतं की आपण बिझनेस बदलावा. माझे आता 4-5 बिझनेस आहेत. त्यातला महत्त्वाचा कॉन्ट्रॅक्टर आहे
दुसरा मी गव्हर्नमेंट सप्लायर पण आहे, चांगला सप्लायर आहे. पण आता कसं आहे, बरेचसे अधिकारी ऐकतात भाषणं बिषणं, त्यांच्या कानापर्यंत जायला नको. झाकली मूठ 1.25 लाखाची. आता मी पब्लिकेशनच्या व्यवसायात आहे. सरांनी जे सांगितलं आता की नवीन लेखक आहेत, त्यातल्या 90% लेखकांना मी चाललं आहे मार्केटमध्ये. तर न्यू इरा पब्लिकेशन हाऊस नावाचं माझं प्रकाशन संस्था पण आहे आता. आणि मी एक प्रयोग केला होता, मी सॉफ्टवेअर कंपनी बी टाकली होती. चला ते या मॅडममुळे मला ते आठवलं, ते किस्सा सांगतो तुम्हाला. काय झालं, मला एकदा जगात ओळखी झाल्या ना या पुरस्कारामुळं. लंडन टाइम्सला न्यूज, आपला कधी पासपोर्ट नीट नाही काढलेला आपण. लंडन टाइम्सला फोटो, न्यूयॉर्क टाइम्सला फोटो, आणि सगळ्या जगात फोटो आले. इथं टाइम्स ऑफ इंडियन फ्रंट पेजला. मग मला कोणतरी ॲड दिला, आता जागतिक रिलेशन झालेत, जागतिक बिझनेस काहीतरी कर. GNI जमत ते करायला गेलो, सॉफ्टवेअर कंपनी टाकली. सॉफ्टवेअर कंपनी टाकली, 1.5-2 कोटी रुपये टाकले त्या. डेक्कनला भलं मोठं ऑफिस. आणि आपल्याला ठेकेदारीची सवय ना, खड्डा खाणला तर दिसतं खाणला आहे म्हणून, अंदर पैसे. आणि तिथं जायचो मी, त्या आतमधले पोरं नुसते असे बसलेले असायचे, पुढे टाईमपास करतात. मग मी अरे काही तर काम करा. ते म्हणायचे सर थिंकिंग चालू आहे, थॉट असेच येत नाही. थॉटमध्ये मी गेलो 1.5 कोटी रुपयाला, आणि लास्टला मी ते बंद केलं. आणि लास्टला ते ॲप्लिकेशन बंद. दुर्दैव काय असते बघा, 1.5 वर्षात ते ॲप्लिकेशन बनवून म्हणाला टेंडर वर्ल्ड. बागुल सरांना राईट लक्षात येईल मला काय म्हणायचं. गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे टेंडर एकाच वेबसाईट. आणि ते ॲप चालू केलं, त्याला नाव दिले टेंडर वर्ल्ड. त्याची जाहिरात केली, हे 20-25 डाउनलोड झाले. पेड ॲप होतं ते. आणि आमचे मित्र म्हणून 4-5 नाही काय, आपण मित्र धंदा चालू करू. सगळ्यात घाण प्रकारचे मित्र आम्ही धंदा चालू केला. डुबला ना ते 1.5 कोटी रुपयाला पैसे लावायला मीच. आणि कारण की मला आवड मिळाला होता ना, आवड मिळाल्यावर मग मी महान आहे, महान माणसानेच पैसे टाकायचे. दिल टाकून सगळे 1.5 कोटी रुपये गेले. आणि आलं डिप्रेशन पैसे गेल्याचं नाही आलं. पहिल्यांदा डिप्रेशन याचं आलं की त्याला जी बिझनेसने आवड दिला त्या ॲप्लिकेशनला, इमर्जिंग एंटरप्रेन्योर म्हणून. आणि त्या ॲप्लिकेशन आवड दिला, आणि त्यानंतर महिन्याभरात मला बंद करावं लागलं. आणि त्याने जी बिझनेसनी माझी डॉक्युमेंटरी वगैरे त्या ॲप्लिकेशनची सगळं, आणि मग ते तोंड दाखवायला जागाच नाही ना, ते बंद केलं आणि त्याला आवड मिळाला. त्याच्यापेक्षा बेकार काय झालं, 2016-17ची गोष्ट. त्यावेळेस मला राष्ट्रपतींनी बोलवलं स्पीच द्यायला, राष्ट्रपती भवनात. 3 मिनिटाचं भाषण, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती. मी डिप्रेशनमध्ये 1.5 कोटी रुपये गेले म्हणून कमवलेले. सगळ्यात वाईट असतं की तुम्ही डिप्रेशनमध्ये असताना भाषण देणं. महाराष्ट्रातले सगळे मोटिवेशनल स्पीकर डिप्रेशनमध्ये तरी ते भाषणं देतात, कारण लय जणांचा धंदा येतो. आणि गेलो तिथं भाषण दिलं 2-3 मिनिटात. पण लक्ष्मी व्यंकटेशन म्हणून होत्या तिथे. तर त्यांनी ओळखलं की जरा काहीतरी तणाव दिसला. शरद क्या हो गया, म्हणलं जरा कंपनी डूब गया. कस क्या डूब गया, मतलब 1.5 कोटी रुपये डूब गया. कैसे क्या, मतलब कुछ दोस्त चालू किया था कंपनी. दोस्त मित्र कुठं कंपनी चालू करत राहते. ती मला म्हणली, ते म्हणले तुला भगवद्गीता माहिती. भगवद्गीता म्हणलं माहिती आहे ना. गीता कोणाला सांगितली, म्हणलं कृष्णाने अर्जुनाला, पण दोस्त सुद्धा होता. म्हणलं बरोबर आहे, अर्जुनाने गीता नियमाने सुद्धा मला सांगायला पाहिजे होतं. लहानपणीचा दोस्त त्यांनी सांगितले अर्जुनाला. जर गीता कृष्णाने सुदाम्याला सांगितले असते तर सुदामा काय म्हणला असता, ते कर्मसिद्धांत आपल्याला तुझा पटलाच नाही बरं, ते 4-5 श्लोक बदल. तसंच आयुष्यामध्ये लढत असताना मित्र जेवायपुरती, कपड्यापुरती, मजा करायला, फिरायला. वॉरमध्ये अर्जुन असला तर सोबत घ्यायचा. आणि तेव्हा मला पहिल्यांदा ट्यूब पेटली. आणि मग मी सॉफ्टवेअर बंद केलं. आणि तेव्हापासून ठरवलं की सोबत सुदामे घ्यायचे नाहीत, सोबत अर्जुन पाहिजे. तर ते फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बऱ्याचदा असे लोक सोबत घेतो आयुष्यात की जे सुदामे म्हणून घेत असतो. पण नाही, ही वॉर आहे आयुष्याची. याच्यात अर्जुन असला तर सांगा, नाही ते एकट्याने चला, याच्याशिवाय पर्याय नाही. थँक्यू. सर राजाबळीबद्दल सांगा. एडापेडा टळू दे, बळीचा जीव दे. आत्ता भाषणात सांगितलं तर पुस्तक नाही घेणार तू. एंटरप्रेन्योर आहे मी. वाचलंय सर. तर राजा बळी म्हणजे रावणाच्या आधीची स्टोरी आहे. मुलीचा जन्म झाला 30 क्षण. रात्री 2 वाजता फोन आला, तुम्हाला मुलगी झाली. त्यावेळेस मी लय खुश होतो.
बाकी काका तुम्हाला सांगा सगळ्यात दुःखात वडील गेले. त्यामुळे आता इथपर्यंत आलो की एखादं यश मिळालं तर असं वाटत नाही की, कारण की हे प्रवास आहे. तुम्ही बघा ना, मी एवढ्या गप्पा आणतोय पण मी जगातल्या फार लोकांना वाचलं आहे. म्हणजे ए आर रहमान आहे, तो मला फार आवडतो. त्याने एक गाणं बनवलं, दिल हे छोटीशी आशा, मला लय आवडतं ते गाणं. ते 92ला बनवलं त्याने, 92ला. ते म्हणू शकला असता ना 20 वर्ष, ते किती गाणं भारी बोललं मी, दिलचे पिक्चर किती गाणी बोलले. नाही, ते दररोज काम करतो. तर मग तेच सांगतो तुम्हाला की बिझनेसमधले लय मोठे यश मिळाले मला, पण त्याच्यानंतर दिसले का हे नाही, ह्याच्या पुढे. पण आयुष्यातला वडील गेल्यानंतर म्हणा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे की रात्री 2 वाजता फोन आला आणि तुम्हाला मुलगी झाली, आणि ती राजेश्वरी नावाची माझी मुलगी, तिचा जन्म माझ्यासाठी आनंदाची गोष्ट. थँक्यू. आपण 4-5 प्रकारचे व्यवसाय करतात, परंतु खरा आनंद आपल्याला कोणत्या व्यवसायातून मिळतो? ठीक आहे, तरी पोटाचा व्यवसाय, त्यात पैसे लई मिळतात म्हणून ते काय मला लई आवडत नाही. सगळ्यात आवडतीचा असा व्यवसाय नसता, कारण व्यवसाय पोटाची गरज आहे, आणि गरजेला काय नाही, जिथून जास्त पैसे मिळते ते आवडत जातं. पण सगळ्यात जास्त मला आवडतं काय तर वाचायला आवडतं मला. असं वाटतं की एवढे पैसे कमवायच्या नंतरचे 20 वर्ष फक्त वाचण्यातच घालायचे, आणि त्याच्यात आता मजा यायला लागली की आपण लिहिलेलं मला आवडतं आहे, मला स्वतः आवडायला लागलं. आणि आपलं वाचून कोणाच्या तरी, तुम्हाला एक सांगतो, मी लय अतिशोक्ती नाही पण मी याच्याने खुश आहे आता की आंत्रप्रिनर पुस्तकाने मला 25,000च्या वर प्रतिक्रिया आहेत की सर तुमच्यामुळं माझ्या आयुष्यात बदल झाला, सर थँक्यू. मला दिवसात एक तरी माणूस भेटतो. आता तुमच्या इथं पण एक मला मोबाईल शॉपीवाला भेटला, ते म्हणला सर तुमच्या व्हिडिओमुळं मी व्यवसाय चालू केला आणि आता माझा धंदा लय वाढला. त्यांनी त्याचं कार्ड पण दिलं मला बघा, प्रशांत महाजन नावाचं. तर तो म्हणला सर तुमच्या व्हिडिओमुळं मी व्यवसाय चालू केला. तर हे जे क्षण आहेत हे दररोज आनंद देतात की यार आपल्यामुळं कुणाच तरी आयुष्यात फरक होतो, आणि याच्यापेक्षा मोठं सुख काय असतं. आणि राजाबळीचं बोलतो मी पुढच्या आक्रमक विषय जरा नंतर बोलू. अजून झालं असलं तर थांबवा, आता 9:30 झाले. तुम्ही काय नाही तर एखादा प्रश्न विचारा, थांबतो. सर तुम्ही विचारा एखादा प्रश्न, काही पण विचारा तुम्ही. सरांची आता उद्या सरला तुम्ही ऐकणारच आहेत, त्यांचा पण एक घेऊ. हां काका, एक मिनिट. हां मोठी संख्या इकडची असते आपली, म्हणून त्यांच्या माध्यमातून विचारतो की या सगळ्या प्रवासात यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा काय होतो? यशस्वीच्या पुरुषाच्या मागे स्त्रिया नसतात. माझ्या तर 2 स्त्रिया भोकांडीच बसल्यात माझ्या, तुला हे करायचं आहे म्हणून. तर मी मागं पुढं समजत नाही, कारण की माझ्या जीवनात असं नसते कोणता पुरुष म्हणजे त्याच्या पाठ. मी त्या मताचा नाहीच की स्त्री मागं असते म्हणून. जोपर्यंत स्त्री सोबत येत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. याच्यात माझी आई फार महत्त्वाची, आणि मी मगाच सांगितलं माझी पहिली मेंटर माझी आजी, दुसरी मेंटर माझी आई आहे. जी आई, माझ्या आईला काही कळत नाही असं म्हणतो मी, प्रायमरी टीचर आहे. आणि प्रायमरी टीचरला किती येतं आपल्याला माहिती आहे, पण तिचा एक दृढ विश्वास आहे. बहुतेक तिला माझ्या व्यवसायातलं काहीच कळत नाही, लिखाणातलं काही. तुम्हाला एक गोष्ट सांगा, माझं रावण तिन्ही पहिले वाचलं. रावण पुस्तकामध्ये बलात्काराचा सीन आहे, तो माझ्या आईने अप्रूव्ह केल्यामुळं पुस्तकात छापला, मी नाही छापला नसतं. तर तो अश्लील वाटू नये म्हणून. तर माझी आई चांगली वाचक आहे, मला ती कॉन्फिडन्स देत असते. नंतर माझी बायको आहे, माझी बायको काय माझ्या मागं नाहीच, मुळात ती माझ्यासोबत आहे. ती न्यू इरा पब्लिकेशन हाऊस सगळं तीच बघते, आणि आज तिचा वाढदिवस आहे. आणि तुम्ही एक बघा की वाढदिवसाच्या दिवशी बायका नवऱ्याला कुठंच जाऊ देत नाही. तर ती मला म्हणली जा, चांगल्या ठिकाणी चाललाय. तर तिने मला जाऊ दिलं. याचा अर्थ काय की ती समजदार आहे. 4वी-5वी स्त्री माझी बहीण आहे, जी की मला कधी जेव्हा सगळ्यात जास्त दुःख होतं त्यावेळेस मी फक्त तिला बोलू शकतो, बाकी जगाला बोलू शकत नाही. आणि आता 5वी माझी मुलगी. तर माणसाच्या कुठल्याही पुरुषाच्या आयुष्यात ह्या 4-5 स्त्रिया नसेल तर त्याला काहीच त्याच्या आयुष्याला किंमत नाही, मला असं वाटतं. तर ह्या महत्त्वाच्या आहेत, त्याशिवाय काहीच किंमत नसतं. त्या ती मागं पुढं नसते, त्या सोबत असतात. काका विचारा एक शेवटचा आता तुमचा. यशस्विता, काय काय यशस्विता जे यशस्वी पुढे पुढे येतं का? आवाज नाही आला मला. नाही तर दुसरं कोणतरी सांगा. अजून कोणाला एखादा विचारायचं विचार करा, आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. प्रथमतः मी नमस्कार करतो तुम्हाला.
माझा प्रश्न असा होता की तुम्ही ज्या गुणांमुळे एखादी उद्योजक हा प्रगतीपदाला जातो, तर प्रगतीपद म्हणजेच काय, यशस्वीता. तर यशस्वीताला काही असं लिमिट आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि तुमच्या गुणात, आता तुम्ही वॉरेन बफेलो ऐकलं असेल नाव, तर तुम्ही सांगितलेल्या बरेच गुण त्यांच्यामध्ये होते, असं तुम्हाला वाटतं का बा? एवढंच तुम्ही 2 प्रश्न विचारतो. वॉरन बफेचं मला माहीत नाही, कारण की ते युरोपमध्ये, मी भारतात आहे. अमेरिका असेल, युरोप असेल किंवा जे फॉरेनच्या कंट्री आहेत, यांच्यात फक्त एकच शब्द आहे, अर्न. अर्न म्हणजे कमवा, 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 मला कमवा. भारतात ते नाही. भारतात आपण एका सांस्कृतिक धाग्याने सगळे बांधले गेलो. आपल्याकडे परंपरा आहे. मी 24 घंटे अर्नर म्हणू शकत नाही. आता मी अर्नर जर कंटिन्यू म्हणतोय तर मी तर व्याख्यानाला येऊच शकत नाही, कारण मला काय फायदा येतो, मी फुकटात आलो आहे. मग माझा धंदा केला तर मला 50,000 रुपये रोज मिळतील. पण मी इथं आलो आहे का बरं, एक सामाजिक दायित्व आहे. आपल्या DNA मध्ये दायित्व आहे, ते वॉरन बफेमध्ये दायित्व नाही, ते कोट्याधीश असते. इथं मी मामाच्या मुलाच्या लग्नाला नाही गेलं ते बोलन का मला परत? माझं काम बाजूला ठेवून मला लग्नाला जावं लागेल, माझं काम ठेवून मला लोकांच्या मौतीला जावं लागेल. आपण एखाद्याच्या मौतीला नाही गेलो तर चालून का? लोक म्हणते चुलत्याच्या, चुलत भावाच्या, काका, ते सगळं सांभाळत आपल्याकडचे लोक व्यवसाय करतात. म्हणून मला ते वॉरन बफेपेक्षा श्रेष्ठ वाटते. कारण या परंपरा, नाते, गोते आपण सगळं टून फक्त पैसे नाही ना. तुम्ही बघा, जगातली सगळी लोक आहेत ना, ओनली अर्न आहे. भारतच असा देश आहे असा की ज्याच्यात परंपरा आहे, ज्याच्यात आपल्या नाते, गोते सगळं सांभाळायचं. तर हे आयुष्याच्या प्रवासामध्ये पैशाला व्हॅल्यू आहे का? आता 100% व्हॅल्यू. तुम्हाला पैसे पाहिजे, तुम्ही पुढं 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 कमवत गेलं पाहिजे, पण त्याच्यासोबत आपल्याकडं इथिक्सला लय महत्त्व असतं आणि नॉलेजला लय महत्त्व. मी म्हणतो सक्सेस तुमच्या बँकेतले किती अकाउंट पैसे आहेत, तुम्ही किती पुरस्कार मिळाले, तुम्ही किती चांगले वक्ते आहात, किंवा तुमच्याकडे गाड्या किती, त्याच्यावर मेजर नाही करत. मला असं वाटतं की ते तुमच्या व्यवसाय म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तो तुमच्या अंतरंगातला प्रवास आहे की तो तुम्हाला आतमध्ये किती आनंद देत चाललाय रोज. मग तो क्षेत्र कुठलं आहे, असं व्यवसायच नाही. आमचे एक सर होते, ते एक वाक्य सांगायचे की हे एक झाडाचं खोड आहे समज, आणि आपल्या हातात तलवार दिली, आम्हाला हे झाडाचं खोड तोडा. मी काय म्हणून, किती ठोक्यात तोडणार? कोणी मला 10 ठोक्या लागतात आणि त्यात ते झाड तुटत. कोणी ताकदवर काय म्हणून पहिलवान 5 ठोक्यात तोडतो. आमचे सर म्हणले असं नसते, पहिले माझ्या हातात तलवार दिलं, मी बघेन तिला धार आहे का नाही. मग जर धार नसेल तर तिला मी इतकी धार दिली, इतकी धार दिली, इतकी धार दिली की एका ठोक्यात ते झाडाचं खोड तोडून मी दुसरं खोड तोडायला तयार असेल. मग आज आपल्या हातात तलवार आहे का? नाही. आज आपल्याकडं तलवार आपला मेंदू आणि आत्ताची लढाई आपल्या मेंदूला घासायची. मग ती घासायची कशाने? तर ही चांगल्या लोकांचं ऐकून, चांगल्या लोकांचा सहवास, आणि सगळ्यात चांगला प्रवास कोणता माहिती आहे का? स्वतःच्या चुका शोधत शोधत आयुष्यात पुढं जाणे आणि स्वतःच्या चुका नुसत्या न शोधता त्या एलिमिनेट करत करत पुढं जाणे. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी ठरलं होतं वाढदिवसाला 2010 मध्ये की मी वर्षाला 20 पुस्तकं वाचेन, 5 चांगल्या लोकांना भेटेल आणि 2 नालायक लोक आयुष्यातून काढीन. मोबाईलमधला 1 हा नंबर डिलीट करेन ज्याचा मला लय राग येतो. असं करता करता 10 वर्षात माझे 1000 पुस्तक वाचून झाले आणि माझे रिलेशन झाले 5000 लोकांसोबत. तर आयुष्यात आपल्याला ह्या खराब गोष्टी इलिमिनेट करत पुढं पुढं जावं लागतं. त्यामुळे सक्सेसची अशी डेफिनेशन नाही म्हणतात. तुमच्या हृदयाला आतमधून जितके दिवस आनंद होत चालला आहे, आपण पुढं पुढं चाललो, तर मला वाटतं तो यश आहे. अकाउंटला कोणाच्या 100 कोटी रुपये त्या माणसाचं तोंड पाहा वाटत नाही. तर त्यामुळे मला पैसा क्रायटेरिया वाटत नाही, पुरस्कार क्रायटेरिया वाटत नाही. मला एक जणांनी प्रश्न विचारला, सक्सेसफुल लेखक तुम्ही आहात का? एक फेसबुकला सर एकाने पोस्ट टाकला की यशस्वी लेखक कसा ओळखायचा, आणि त्याच्या खाली लोकांनी लिहिलं लय पुरस्कार मिळाले, ज्ञानपीठ मिळाले, हे मिळाले, ज्याच्या लय 1 लाख कॉप्या गेल्या ते. मग आता काही विघ्न संतोषी लोक असतात ना, त्यांनी मला टॅग केलं त्याच्या. त्यावेळेस मी फेसबुक वापरत होतो. मग मी ते उघडलं, पाहिलं, आणि मी त्याला एक उत्तर दिलं होतं. मी म्हणलं यशस्वी लेखक त्याला किती पुरस्कार मिळाले ते यांनी ठरवायचंच नाही. यशस्वी लेखक त्याचे पुस्तक किती विकले त्याच्यावरही ठरवायचं नाही. यशस्वी लेखक त्याच्यावर ठरवायचं की त्याचं पुस्तक त्यालाच परत परत वाचा वाटतंय. बऱ्याचदा असं वाटतं की आपलंच आपल्याला वाचा वाटत नाही. तसंच व्यवसायाचं आहे. आपला धंदा आपल्याला आवडला नाही की आपण फेले.
तर आपण बदलत राहायचे. आणि आपण बघतो ना, आता मोबाईल दुपारी मला नोटिफिकेशन आलं, व्हॉट्सअप अपडेट करा. ही लढाईच मुळात अपडेट आणि अपग्रेडची. तुमच्या मोबाईलमध्ये एखादं जर ॲप्लिकेशन चालत नाही तर ते नोटिफिकेशन अपग्रेड, तसं तुम्हाला आत्ता अपग्रेड व्हावं लागणार आहे, अपडेट व्हावं लागणार आहे. मग जगासोबत अपडेट होणं. आणि मी म्हणतो हे अपडेट आणि अपग्रेड जर तुम्ही नाही झालात तर तुम्ही मागं पडणार आहेत. आणि जगासोबत चालला तर अपडेट आणि अपडेट नाही, विचारांमध्ये अपडेट असेल, नुसतं डिव्हाइस विचारांमध्ये अपडेट, जगण्याचं अपडेट, नवीन स्किल व्यवसायातलं, सगळ्या क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रातलं नवीन स्किल. जर आपण आता नाही बघितलं, मी आपण दीपस्तंभला बघितलं, ते शिकण्याच्या नवीन टेक्नॉलॉजी आणल्यात त्यांनी, अंध मुलांसाठी टेक्नॉलॉजी आणल्यात. आता बघा माईक आला तुमच्यापर्यंत, लगेच स्क्रीन आली पाठीमागं. म्हणजे ही व्याख्यान मला 20 वर्षापूर्वी असते, ते माईक असतं का नाही, हे पाठीमाग असतं का नाही. तर हे जगासोबत चालणं अपग्रेड. तर ज्याला हे अपग्रेड आणि अपडेट होता येतं, ज्याला कळतं व्हायचं आहे, तो प्रत्येक माणूस यशस्वी. थँक्यू. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. पत्रिका घेऊन गेलो तर त्यांनी अशी पत्रिका पाहिली, मला अजून आठवते. मला पत्रिकेत 7.5. मी 5 मिनटं म्हणलं 7.5. फर्स्ट इयरचे 4, 5, 6, 7 वर्ष तर आपले कटलेले, आता बहुतेक चांगला काळ असं. ते म्हणलं गेल्या महिन्यात सुरू झाली, आता ती सुरू झाली. म्हणलं आधी तर काय आपण लय मजेत नव्हतं. ते म्हणला काय, तुम्हाला एक आयडिया सांगतो. म्हणला एक अंगठी देतो, मला अंगठीने हिरा, आणि हिरा देतो ग्रहाचा, शुक्र का काहीतरी सांगितलं त्याने. असे 2-3 हिरे देतो म्हणला, तुम्ही येत म्हणून ओरिजिनल देतो म्हणला. आता ते सगळ्यांना तर सांगते, ते मला नंतर कळालं. मग ते हिरा घेतला मी, त्याकडेच पाहिला बाबा, म्हणलं आता ह्याच्यातून मला सुटका मिळेल. आणि ते हिरा घातला, माझा विश्वास नव्हता. मी म्हणलं अरे ग्रहाचा हिरा त्या ग्रहाहून आणला कसा. ते म्हणला ते जुने पडलेले आहेत म्हणला, ते आम्ही शोधतो. म्हणलं बरं. मग ते घातलं, मला असं वाटलं याच्यामुळे काहीतरी बदल होईल. ते म्हणला तुम्हाला नाही का एक पूजा आहे म्हणला, तेवढी पूजा करा म्हणला. नारायण नागबळी काहीतरी पूजा सांगितलं ते. कुठं करायचं मला, त्र्यंबकेश्वर. मी लय रिलॅक्स झालो त्यावेळेस. आधी मला वाटायचं माझ्या नालायकपणामुळेच मला फेल्युअर आलाय. मला नंतर कळालं की पत्रिकेत दोष होता. आता पत्रिकेत दोष म्हणलं, मला सेकंड ओपिनियन सापडलं, मी चांगलाच आहे ना, प्रॉब्लेम ग्रहांचा आहे. मी परत सेफ. मग माझा कॉन्फिडन्स परत वाढला, आपला दोष नाही, पत्रिकाच खाणं गेलं, मी तरी काय करा. आणि मग गेलो आम्ही नाशिकला गेलो तर एकदम भाऊ का, डिप्रेशनमधून बाहेर पडणार ना, एकदम भाऊ. गेलो तिथं मला वाटायचं मी एकटाच दुःखी आहे जगात, सगळ्याला वाटत असतं मलाच लई त्रास आहे. तिथं मला गेलं कळालं मसारखे 5-50 बावळट आहेत, मी एकटा नाही. मग मला जरा फ्रेश वाटलं की चला लय लोक आहेत. मग तिथं गेलो, सकाळी पहाटे 5 वाजता त्यांनी, ज्याने कुणी केली नारायण नागबळी केली असणार आहे, कुणी ना कुणी आहे केली, काकाने केली. 5 वाजता त्या कुंडात उतरतेत बघा, घाण, इतकं घाण पाणी असतं. आणि ते गटकन पिलो ना मी. मला ते पिण्यात काय वाटलं माहिती का, आता हे पेल्यामुळं तरी बहुतेक सुटका होईल. आणि बाहेर आलो, कुडकुडत आलो, बसलो तर ते सुरू झालं, म्हणा मम्मा. म्हणलं मम्मा आत म्हणा. त्यांनी 5,000 रुपये घेतले ते आमच्याकडून. आणि 50-100 जण बसलो तर आम्ही असे समोर, नागाच्या मूर्त्या, आणि एकदम भाऊक ना. आणि नंतर मी म्हणायचं 100 गुणले 5, ह्यांनी 5 लाख रुपये छापले. माझं लक्ष पैशाकडेच ना. आणि ते इकडे तिकडे फिरायचा तो ब्राह्मण. अरे म्हणलं ह्याला तर तोंड पाठ आहे. म्हणलं हे धंदा ॲक्युरेट आहे म्हणलं, आपल्याला हे धंदा करायचा. नंतर म्हणलं नाही ह्याला मंत्र पाठ करावं लागतं. आणि गाडीत वापस पुण्याला जाताना अरे यार म्हणलं आपलं तर त्या पूजेकडे लक्ष नव्हतं, आता आपल्याला कुणी वाचू शकत नाही. नंतर म्हणलं नाही ही अंगठी आहे ना. मग त्या अंगठीकडे रोज बघायचो मी फ्लॅटवर. पण काहीतरी कर की, काहीतरी चमत्कार घडव. कशाचं काय, 2 महिने झाले काहीच व्हाय ना. परत डिप्रेशन. मला रे अंगठी काय करेना. माझी आई म्हणली ती जेव्हा तुला काढायची ना, तो ब्राह्मण, जेव्हा तुम्हाला ही अंगठी काढायची वाहत्या पाण्यात टाका. मग मी गेलो संडासात, फ्लशमध्ये दिल टाकून, ओके. जेव्हा ती अंगठी गेली तेव्हा मला जरासं रिलॅक्स वाटलं. मला त्यावेळेस कळालं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं हे जर तुम्ही तुमचं मनकट दुसऱ्याच्या हातात देता, किंवा तुमच्या पत्रिका, तुमची जन्मरेखा पाहून जर तुम्ही काय ठरवता, तर सगळ्यात मूर्ख आपण. कारण की आपण जन्माला आलो हेच लय लकी. सगळ्यात महत्वाचं का लकी आहे. तुम्ही एक गोष्ट सांगा, मानव जातीच्या इतिहासातल्या सगळ्यात चांगल्या कालखंडात आपला जन्म आहे.
समज आपला 5,000 वर्षापूर्वी जन्म असता, अंगावर कपडे नव्हते, 10,000 वर्षापूर्वी झाला असता, भाजून खाता येत नव्हतं, 1,000 वर्षापूर्वी झाला असता, तर कुणी येऊन खुपशील असतं, मिळ नसता लागला.